पवित्र नाम का महिमा हो। एक और बार फिर आप लोगों के बीच में आकर प्रभु का सेवा करने और प्रभु का महिमा करने के लिए जो प्रभु ने अवसर दिया उसके लिए मैं धन्यवाद देता हूँ। हम लोग सब लोग एक यात्रा में है। ആ യാത്രയിൽ എല്ലാവരും ഒരേ യാത്രയിലാണെങ്കിലും പല ജീവിത സാഹചര്യമുണ്ട്. तो हम भले ही हम लोग एक ही यात्रा में हम लोग चल रहे हैं, परंतु जो जीवन का परिस्थिति जो है सबका अलग अलग है। എന്നാൽ നമ്മുടെ യാത്രയുടെ ലക്ഷ്യം ഒന്നാണ്. परंतु हमारा जो यात्रा का जो लक्ष्य है वो एक ही है। അതുകൊണ്ട് പല സാഹചര്യത്തിലുള്ളവരാണെങ്കിലും നമ്മൾ ഒരു പോയിന്റിൽ മീറ്റ് ചെയ്യും. भले ही हम लोग हमारा परिस्थिति अलग अलग क्यों ना हो, एक दिन अंतिम जो लक्ष्य है वहाँ पर हम सब लोग मिलेंगे। ആ വിശ്വാസം നമുക്ക് എല്ലാവർക്കും ദൈവം കൃപയാൽ തന്നു. और इस रीति का विश्वास प्रभु ने अपना अनुग्रह से हम सबको दिया है। ഞാൻ ഈ നമ്മുടെ ഇവിടുത്തെ മെസ്സേജസ് ഒക്കെ ഇങ്ങനെ യൂട്യൂബിൽ അങ്ങള് ഇപ്പം എനിക്ക് വന്ന് നമ്മുടെ ആത്മീക യുദ്ധം എന്ന വിഷയമാണ് ഇവിടെ സംസാരിക്കപ്പെടുന്നത്. तो ये यहाँ पर जो अभी आत्मिक युद्ध का जो विषय है प्रभु की दया से मैं यूट्यूब में मैं वो देख रहा हूँ। അപ്പം 18 പാട്ടെങ്ങാണ്ടായി അല്ലേ? अभी कुछ 18 भाग हो गया ना उसका। അപ്പം ഈ ആത്മീക യുദ്ധം അങ്ങള് പറയുന്നതൊക്കെയും ആ ഒരു കാഴ്ചപ്പാടിൽ എടുത്താൽ അതെത്ര വലിയ അനുഗ്രഹമായിരിക്കും. तो वो जो उस नजरिए से जब प्रभु का दास उस आत्मिक युद्ध को इस तरह 18 विभागों में बांटकर जब बात बोलते समय में उस भाग को उसी रीति से अगर हम समझेंगे तो वो हमारे लिए कितना आशीष का बात है। അതിന്റെ ഒരു ഭാഗം മാത്രം ഇന്ന് ഞാൻ എടുക്കാനാണ്. उसमें से बस एक भाग को मैं लेना चाहता हूँ। അങ്ങളത് പറഞ്ഞു കാണുമെന്ന് ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു. എന്നാലും അതിന്റെ ഒരു ഭാഗം എനിക്ക് ഏറ്റവും എനിക്ക് കുറച്ച് പ്രകാശമായത് ഞാൻ പറയാം. तो आत्मिक युद्ध के विषय में बहुत से बातें यहाँ पर बोला है, शायद ये विषय भी बोला होगा, परंतु मुझे जो इस विषय में जो ज्योति मिला है बस वही मैं बांटना चाहता हूँ। നമുക്ക് എഫേസ്യ ലേഖനം 6 അധ്യായം एफेसियों का पुस्तक अध्याय 6 അതിന്റെ 16ാമത്തെ വാക്യം വായിക്കാം. वाक्य 16 पढ़े। और इन सब के साथ विश्वास की ढाल लेकर स्थिर रहो, जिससे तुम उस दुष्ट के सब जलते हुए तीरों को बुझा सको. ആ മതി. ഇവിടെ നമുക്കറിയാം ഓരോ ആയുധങ്ങളുണ്ട് ഇവിടെ അല്ലേ? हम जानते हैं यहाँ पर अलग अलग प्रकार के हथियार है। എന്നാൽ ഇവിടെ ഒരു പ്രത്യേക ആയുധത്തെ കുറിച്ച് പറയുമ്പോൾ ഇവിടെ പറയുന്നത് വിശേഷമായിട്ട് ഈ ആയുധത്തെ കുറിച്ച് പറയുമ്പോൾ പറയുവാണ് above all എന്ന് വെച്ചാൽ എല്ലാത്തിനും മീതെ വിശ്വാസം എന്ന പരിചയം. 16 का शुरुआत पढ़ना। और इन सब के साथ इन सबके साथ लिखा हिंदी में, दूसरा परिभाषा में इन सबसे ऊपर विश्वास का ढाल को तुम ले करके कहा है। എന്ന് വെച്ചാൽ ഈ എല്ലാ ആയുധങ്ങളും ഇമ്പോർട്ടന്റ് ആണ്. അതെല്ലാം വലിയ ഇമ്പോർട്ടൻസ് ഉള്ളതാണെങ്കിലും ഇവിടെ പൗലോസ് പറയുമ്പോൾ എഫേസ്യ സഭയോട് ഇത് പറയുമ്പോൾ പറയുന്നത് ഇതിനേക്കാൾ മീതെ ഒരു ആയുധത്തെ കുറിച്ച് പറയൂ. तो वहाँ पर जितने भी हथियार के बारे में बोला गया है वो सब अपने में विषय में महत्वपूर्ण है और जरूरी है, परंतु ये सब बातें रहते समय में उसी के साथ साथ प्रेरित पौलुस एफेसस मंडली को एक बात बताना चाहता है कि इन सबसे ऊपर जो सबसे ज्यादा तुम्हें पकड़े रहना है, थामे रहना है, जो ढाल के बारे में कहता है। ഇത് ഇവിടെ അങ്ങ് സംസാരിച്ചെന്ന് ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു. इस विषय में प्रभु दास ने बोला होगा कि मैं विश्वास करता हूँ। എന്നാൽ ഇതിൽ ചെറിയൊരു അഡീഷൻ മാത്രം ഞാൻ പറയാൻ इसके लिए ആഗ്രഹിക്കുന്നു. मैं जो भी बोलूंगा बस उनके बातों को मैं खाली जोड़ रहा हूँ। ഇവിടെ എന്നെ ചിന്തിപ്പിച്ചൊരു കാര്യം, तो मुझे जो बात जो मनन किया मैंने इसमें, നമുക്ക് ഇവിടെ നോക്കിക്കഴിഞ്ഞാൽ നമ്മുടെ കയ്യിൽ ഈ പറയപ്പെടുന്ന ആയുധമൊക്കെ കാണുന്ന രീതിയിലുണ്ടോ? तो यहाँ पर जो लिखे हुए हथियार जो है देखने वाले दृष्टि के नजरिए से हमारे पास है क्या? ഇല്ല. हमारे पास नहीं है, हम देख नहीं सकते। ഇത് എന്തുകൊണ്ടാണ് കാണുന്ന രീതിയിലല്ലാത്ത? കാരണം യുദ്ധം ഇവിടെ അല്ലല്ലോ. तो अभी क्यों ये सब जो हथियारों को हम देख नहीं सकते? क्योंकि जो युद्ध हो रहा है वो इस क्षेत्र में ही नहीं है, वो इधर नहीं है। 6:12 വായിക്കാം. 6 का 12 पढ़ेंगे। हमारा यहाँ वाला युद्ध लहू और मांस से नहीं, परंतु प्रधानों से और अधिकारों से और इस संसार के अंधकार के हाकिमों से और उस दुष्टता की आत्मिक सेनाओं से है जो आकाश में है. ഇവിടെ കണ്ടോ എവിടെയാ യുദ്ധം നടക്കുന്നത്? युद्ध कहाँ पर चल रहा है? ആത്മീയ മണ്ഡലത്തിൽ, അതായത് आत्मिक स्तर में है ये युद्ध हो रहा है, ഭൂമിയിലല്ല. भूमि में नहीं हो ഇതാണ് നമ്മൾ रहा। ആദ്യം മനസ്സിലാക്കേണ്ടത്. यही तो हमें सबसे पहला हमें समझना है। ഭൂമിയിലാണെങ്കിൽ ദൈവം നമുക്ക് ഭൂമിയിൽ പോരാടാനായിട്ട് ആയുധങ്ങളൊക്കെ തന്നെ. भूमि में अगर होता तो भूमि के हिसाब से हमको उसमें लड़ने के लिए हथियार दिया होता, എന്നാൽ ഇത് ഭൂമിയിലല്ലാത്തത് കൊണ്ട്, क्योंकि ये युद्ध भूमि में ही नहीं है, ആത്മീക ലോകത്തിലായതുകൊണ്ട് നമ്മുടെ ആയുധങ്ങൾ ആത്മീയമാണ്. क्योंकि वो युद्ध ही आत्मिक दुनिया में है। इसके हथियार भी कैसा है?
आत्मिक है। പഴയ നിയമത്തില് യുദ്ധങ്ങൾ ചെയ്യാൻ പോകുമ്പോ രാജാക്കന്മാർ യുദ്ധം ചെയ്യാൻ പോകുമ്പോൾ അവരുടെ കയ്യിൽ ലിറ്ററലി അവരുടെ കയ്യിൽ ആയുധങ്ങളുണ്ടാകും. हम देखते हैं पुराने नियम में जब लोग वहां पर इसराइल लोग जब भी युद्ध करने जाता था तो एक राजा दूसरे राजा के खिलाफ या एक देश दूसरे देश के साथ युद्ध करने जाता तो शारीरिक रीति से उनके हाथों में सब प्रकार का हथियार उन लोग के पास रहता था। ഒന്ന് ആലോചിച്ച് നോക്കിക്കേ, ഈ കവചം ഇല്ല എങ്കിൽ ആരെങ്കിലും യുദ്ധത്തിന് പോകും? तो जरा सोचो अगर ढाली अगर नहीं है कोई युद्ध में जाएगा क्या? ഇതെന്താ ഇത് പറയുന്നതെന്ന് അറിയാവോ? ഈ കവചം എന്തുവാ? तो मतलब ये बताना क्या चाहता है? ഈ കവചം ഈ വ്യക്തി മരിക്കാതിരിക്കാൻ സൂക്ഷിക്കുന്നു. तो ये ढाल क्या करता है? वो व्यक्ति ना मरे वो उसके लिए वो बचाता है, उसका हिफाजत करता है। കണ്ടോ, ഇതിന്റെ പ്രാധാന്യം നമ്മൾ മനസ്സിലാക്കണം. उसका मूल्यता हम समझे ഈ കവചം നമ്മൾ മരിക്കാതിരിക്കാനായിട്ടാണ് അതിന്റെ നമ്മുടെ മുന്നിലായിരിക്കുന്നത്. क्योंकि ये कवच जो ढाल जो है हमेशा आगे रहता है कि वो व्यक्ति ना मरे उसे बचाए रखने के लिए हमेशा आगे रखता है। പഴയ നിയമത്തിൽ ഹെൽമെറ്റ് ഇല്ലാത്ത ഒരു വ്യക്തി പോയാലും ആ കവചം മേലി വരെ പോകും. तो पुराने नियम में क्या होता था? जो हेलमेट टोप जो अगर सर में पहना है टोप, अगर किसी योद्धा ने अगर नहीं पहना है तो भी क्या हो गया? ढाल से वो अपना सर को बचा सकता है। ആ വ്യക്തിക്ക് ആയുധം അതായത് സ്വേർഡ് ഇല്ലെങ്കിലും അല്ലെങ്കിൽ അതില്ലെങ്കിലും ഈ ഷീൽഡ് ഉണ്ടെങ്കിൽ കവചം ഉണ്ടെങ്കിൽ നേരിടാം. तो अगर एक योद्धा के पास अगर तलवार नहीं है, सोचो तलवार नहीं है तो भी वो ढाल से अपने आप को बचा सकता है। എന്നാലും ആലോചിച്ചേ, അത് ജरा सोचो। ഹെൽമെറ്റ് ഉണ്ട്, വാളുണ്ട്, കാലിന് ചെരുപ്പുണ്ട്, എന്നാൽ ഇതില്ല. परंतु यहाँ पर सब प्रकार का हथियार उसके पास है, सिर्फ ढाल ही नहीं है तो ഈ വ്യക്തിക്ക് ജീവിതം അപകടമാണ്. मतलब अब फिर क्या होगा? ये व्यक्ति का जिंदगी जान जोखिम में है। പൗലോസ് ഈ കാര്യം ആത്മീക യുദ്ധത്തോട് താരതമ്യം ചെയ്യുമ്പോൾ പൗലോസ് പറയുക above all, എല്ലാത്തിനും മീതെ വിശ്വാസം എന്ന കവചം. इसके लिए पौलुस जब इस विषय को प्रभु की बातों का युद्ध के विषय को आत्मिक रीति से समझाते समय में वो क्या कहता है? सबसे ऊपर जो सबसे उत्तम इस विषय को क्या करना? विश्वास का जो ढाल है उसे तुम थामे रहो। അപ്പൊ ഇപ്പൊ മനസ്സിലായ ഈ കവചത്തിന്റെ പ്രത്യേകത. तो जरा सोचो ना ये जो ढाल का मूल्यता कितना बड़ा है। ഒരിക്കല് ഒരു ദാവീദ് एक बार दाऊद ഗോലിയാത്തിനെ നേരിടാൻ പോവാ. गोलियत को सामना करने जा रहा था। ഗോലിയാത്തിനെ നേരിടാൻ പോയപ്പം ദാവീദിന് എല്ലാ ആയുധമായിട്ട് കൊടുത്തു. तो जब वो युद्ध करने जा रहा तो जो शाऊल राजा को मालूम पड़ा तो शाऊल राजा ने क्या किया? उसका सारा हथियार दाऊद को दिया। അപ്പൊ ദാവീദ് എന്താ പറയുന്നേ? तो दाऊद क्या कहता है? അയ്യോ, ഇതൊക്കെ എനിക്ക് വളരെ ഭാരമാ. ये सब बहुत बोझ हो रहा है मेरे ऊपर। ദാവീദ് ഇതുകൊണ്ടൊന്നും അല്ല പോയെ. तो ये सब बातों को पहनकर नहीं गया तो युद्ध करने। നമുക്ക് ആ വാക്യം ഒന്ന് വായിക്കാം. वो वाक्यों को अगर पढ़ेंगे तो 2 ശമൂവേൽ दूसरा शमूएल ആ 2 ശമൂവേൽ അതിന്റെ 1 ശമൂവേൽ 17 അധ്യായം पहला शमूएल 17 अध्याय അതിന്റെ 43 വാക്യം വായിച്ചേ. 43 पढ़ना। तो फलिश्ती ने दाऊद से कहा, क्या मैं कुत्ता हूँ कि तू लाठी लेकर मेरे पास आता है? हाँ, तो करो। फलिश्ती अपने देवताओं के नाम लेकर दाऊद को कोसने लगा। ഇവിടെ കണ്ടോ, ഇവിടെ ഫിലിസ്തീൻ പറയുവാ, ഞാനൊരു പട്ടിയാണോ നീ എന്നെ ഇങ്ങനെ ഒന്നുമില്ലാതെ നേരിട. तो वहां पर दाऊद फिलिस्तीन उसको क्या पूछ रहा है? क्या तू मुझे कुत्ता समझाएगा या कुत्ता है क्या? इस रीति से सिर्फ लाठी लेकर ही आया है, बाकी कोई भी हथियार लेकर नहीं आया तू। ദാവീദ് പറയുന്നതാണ് ഇവിടെ വളരെ പ്രധാനം. परंतु यहाँ पर दाऊद जो जवाब देता है वो है सबसे ശരി, मूल्य। എന്റെ കയ്യിൽ ഇതൊന്നും ഇല്ല. तो ये तो सही है कि मेरे पास ये कुछ नहीं പക്ഷേ है, നിന്റെ കയ്യിലുള്ള കാര്യമൊക്കെ നോക്കിയാല് परंतु तेरे हाथों में जो हथियार है उसको अगर मैं देखा तो 45 വാക്യം. 45 दाऊद ने फलिस्ती से कहा, तू तो तलवार और भाला और शान लिए हुए मेरे पास आता है, परंतु मैं सेनाओं के यहोवा के नाम से तेरे पास आता हूँ, जो इस्राएली सेना का परमेश्वर, और उसी को तूने ललकारा है। ഇവിടെ കണ്ടോ, ഇവിടെയാണ് നമ്മൾ മനസ്സിലാക്കേണ്ട ഒരു കാര്യം. तो यहाँ पर एक बात एक तत्व का हमें समझना है। പഴയ നിയമത്തിൽ യഥാർത്ഥമായിട്ടും ആയുധം ഉണ്ടായിരുന്നു. तो पुराने नियम में सचमुच शारीरिक रीति से अलग अलग प्रकार के हथियारे थे युद्ध के लिए, तो भी എന്നാൽ ഇവിടെ ദാവീദ് പോകുന്നത് ഏത് ആയുധം കൊണ്ടാ? परंतु दाऊद जब लड़ाई के लिए गया तो कौन सा हथियार पहन कर गया? ഒരു പട്ടീനെ എറിയാൻ പറ്റുന്ന ഒരു കല്ലും ആയുധം കൊണ്ടാ. एक कुत्ते को मारने के लिए थोड़ा पत्थर और लाठी लेकर गया। അങ്ങനെയാണ് ആ ഫിലിസ്തീനെ നേരിടുന്നത്. ऐसा वो फिलिस्ती का सामना कर रहा है।
പക്ഷേ ഇവിടെ ദാവീദ് ഉപയോഗിച്ച ആയുധം ആത്മീകമായി. परंतु यहाँ पर वास्तव में दाऊद जो हथियार को जो इस्तेमाल किया था वो आत्मिक रीति था. എന്തായിരുന്നു ദാവീദിന് ഇതൊന്നുമില്ല. ദാവീദ് പറയുന്നു, നിനക്കാണെങ്കിൽ കവചമുണ്ട്, എല്ലാം ഉണ്ട്, എനിക്ക് എന്തോ ഉള്ളതെന്നറിയോ, എനിക്ക് കവചമായിട്ടും എന്റെ ഷീൽഡായിട്ടും എല്ലാം യഹോവ എന്ന ദൈവം എന്റെ മുമ്പിൽ നിൽക്കുമ്പോൾ എനിക്ക് ഇതിന്റെ ആവശ്യമില്ല. वहाँ पर दाऊद देखो गवाही देता है, फिलिस्ती तेरे पास तो तलवार है, भाला है, सब प्रकार का हथियार तेरे पास है, परंतु मेरे पास कौन है? यहोवा का नाम है. वो यहोवा ही मेरा तलवार है, वो यहोवा ही मेरा ढाल है. ഇത് കണ്ടോ സഹോദരന്മാർ, ഇത് എത്രമാത്രം ഇത് നമ്മളെ ഇത് പിടിച്ചു കുലുക്കണം. तो इसके लिए प्रियो ये तत्व जो पुराने नियम के अवस्थे में है, यही विषय को हमें कितना ही हमें संभाल कर रखना है और हमें जड़ तक जाना है. ഒരു കാര്യം നമുക്ക് വായിക്കാം. एक बात और पढ़ेंगे. ഉൽപ്പത്തി പുസ്തകം അബ്രഹാമിനോടുള്ള വിഷയത്തിൽ उत्पत्ति का पुस्तक में अब्राहम के विषय में हम पढ़ते हैं 15-ാം അധ്യായം 15 अध्याय അതിന്റെ ഒന്നാമത്തെ വാക്യം വായിക്കാം. 15 का 1 पढ़ना. इन बातों के पश्चात यहोवा का यह वचन दर्शन में अब्राम के पास पहुंचा, हे अब्राम मत डर, मैं तेरी ढाल और तेरा अत्यंत बड़ा प्रतिफल मैं हूं. മതി. मैं ഇവിടെ എന്തോ അബ്രാം പറയുന്നത്? अब्राहम यहाँ पर क्या कहता എന്തോ है? പറയാ? अब्राहम को यहाँ पर यहोवा परमेश्वर क्या कहता है? അബ്രാം നീ പേടിക്കണ്ട, हे अब्राहम तू डर मत, ഞാൻ ആരാന്നറിയോ നിന്റെ? मैं कौन हूँ तेरा? ഞാനാണ് നിന്റെ കവചം, मैं ही तेरा ढाल हूँ, ഞാനാണ് നിന്റെ അതിമഹത്തായ സമ്പത്ത്. मैं ही तेरा सबसे बड़ा धन हूँ. ഇത് പറഞ്ഞപ്പോ ഉടനെ അബ്രാം പറയുന്ന ഒരു കാര്യം എന്നറിയോ? ये सुनकर अब्राहम कहता है, എനിക്ക് കവചമായിട്ട് ആരെങ്കിലും കാണുന്ന രീതി വേണം. मुझे कवच के रूप में यानी ढाल के रूप में एक दिखने वाला रीति से कुछ चाहिए मुझे. എന്റെ വീട്ടിലാണെങ്കിൽ ഏലിയാസറാണ്. क्योंकि मेरा घर में मेरा जो दास है, जो गुलाम है, वही अभी अगला अधिकारी बन जाएगा एलियाजर. അബ്രഹാമിന് ഈ കാര്യം മനസ്സിലായില്ല. ദൈവം अब्राहम तो परमेश्वर जब एक बात बोल रहा है, वो तत्वों को अब्राहम उस रीति से नहीं समझा. അബ്രഹാമിനോട് ദൈവം പറയുക, അബ്രഹാമേ ഞാൻ നിന്റെ പരിചയമാണ്, അതിമഹത്തായ സമ്പത്താണെന്ന് പറയുമ്പോൾ അബ്രഹാം പറയേണ്ടത് ഇനി എനിക്ക് എന്തോ വേണ്ടിയേ? तो अब्राहम जब यहोवा परमेश्वर कहता है कि मैं ही तेरा ढाल हूँ और मैं ही तेरा धन संपत्ति हूं करके बोलते समय में ये सुनकर वास्तव में क्या बोलना चाहिए? अभी मुझे और क्या चाहिए प्रभु, तू ही मेरे पास है. तो परंतु उसका जवाब क्या था? പക്ഷേ രണ്ടാമത്തെ വാക്യം നമുക്ക് വായിക്കാം. उसका दूसरा वाक्य, अब्राम ने तो कहा, हे प्रभु यहोवा, मैं तो निर्वंश हूँ और मेरे घर का वारिस यह दिमिश्कवासी एलीएजर होगा, हाँ। अतः तू मुझे क्या देगा? हाँ क्या देगा? കണ്ടോ, ഇവിടെ അബ്രഹാമിന് ഈ കവചയൊന്നും പോരാ. तो मतलब यहोवा ही उसका ढाल है करके बोला, तो वो नहीं चाहिए उसे. സഹോദരന്മാരെ, നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ നമ്മുടെ മക്കളെയും നമ്മുടെ എന്തെങ്കിലും നമ്മൾ കവചമായിട്ട് വെച്ചിട്ടുണ്ടെങ്കിൽ അത് നമ്മൾ യാഗപീഠത്തിൽ വെക്കണം. इसलिए प्रियो हमें एक बात समझना है, हमारे जीवन में हमें प्रभु से भी ज्यादा कोई और चीज को, हमारा बच्चा, हमारा परिवार, हमारा नौकरी, ये सब अगर हमारा ढाल बन रहा है तो उसको तुरंत वेदी में रखना है. ഈ അബ്രഹാമിന് ദൈവം സന്തതി കൊടുത്തു. अब्राहम को हम जानते हैं आगे चलकर उसको संतान दिया. പക്ഷേ ഈ അബ്രഹാം എന്ത് ചെയ്യുന്നറിയോ? तो अब्राहम ने क्या किया? ഈ സന്തതിയെ തന്റെ കവചമാക്കി. ये संतान को ही अपना कवच बनाया, ढाल बनाया. അപ്പൊ അബ്രഹാമിനോട് ദൈവം പറയുക, इसलिए अब परमेश्वर कहता है, അബ്രഹാമെ നീ സ്നേഹിക്കുന്ന നിന്റെ മകൻ, तू जिस बेटे से इतना ज्यादा प्रेम करता है, അതിനെ നീ യാഗപീഠത്തിൽ വെക്കും. उसको तू वेदी में लेकर आ. കാരണം ദൈവത്തിന് ഭയങ്കര നിർബന്ധമാണ് അബ്രഹാമിന്റെ കവചവും അബ്രഹാമിന്റെ അതിമഹത്തായ സമ്പത്തും ദൈവമായിരുന്നു. क्योंकि ये परमेश्वर का जरूरत था कि अब्राहम ये बात समझे कि यहोवा परमेश्वर ही उसका ढाल है और सबसे उत्तम धन है. ഇത് നമ്മൾ മനസ്സിലാക്കിയ ये बात अगर हम समझेंगे तो ദാവീദ് ഈ കാര്യം പെട്ടെന്ന് മനസ്സിലാക്കി. दाऊद ये बात जल्दी समझ गया. നമുക്ക് ഒരു വാക്യം വായിക്കാം. एक वाक्य इस विषय में हम पढ़ते हैं, സങ്കീർത്തനം 7-ാം അധ്യായം. भजन संगीता वाक्य 7 अध्याय 7 Psalms chapter 7. സങ്കീർത്തനം 7-ാം അധ്യായം അതിന്റെ 10-ാമത്തെ വാക്യം. वाक्य 10 पढ़ना. मेरी ढाल परमेश्वर के हाथ में है, जो जीवन वालों को बचाता है. ഇവിടെ കണ്ടോ, ഇവിടെ എന്തുവാ? यहाँ पर हम क्या पढ़ते हैं? എന്റെ പരിച ദൈവത്തിന്റെ പക്കലുള്ള. मेरा डाल यहोवा के पास है. ഇത് നമ്മൾ മനസ്സിലാക്കുന്നത് എങ്ങനെയാ സഹോദരൻ? ये इसको हम कैसा समझेंगे? ദാവീദ് എവിടെ ജീവിക്കുന്നേ? दाऊद कहाँ जी रहा है? ഈ ലോകത്തിൽ. दुनिया में, भूमि में. പക്ഷെ ദാവീദ് പറയുക എന്റെ പരിച സ്വർഗത്തിലാ. परंतु दाऊद क्या कहता है? मेरा जो ढाल कहाँ पर है? स्वर्ग में प्रभु के पास है. ഇത് കണ്ടോ, ദാവീദ് ഈ കാര്യം പെട്ടെന്ന് മനസ്സിലാവുക. ഒരു ആത്മീയ യുദ്ധം തനിക്കുണ്ട്. तो मतलब वो एक बात समझ गया कि एक आत्मिक युद्ध यहाँ पर है. ഈ ആത്മീക യുദ്ധം തനിക്ക് നേരിടുന്ന ഒരു യുദ്ധം ഉണ്ടെങ്കിലും ഇതിന്റെ പിന്നാലെ തനിക്ക് ഒരു ആത്മീക യുദ്ധം ഉണ്ടെന്നുള്ള കാര്യം തനിക്ക് പെട്ടെന്ന് तो മനസ്സിലായി. ये तो सच है कि उसको सामना करने के लिए दुनिया में भी एक शारीरिक युद्ध है, परंतु उसके अलावा एक आत्मिक युद्ध भी है करके वो जान गया. നമുക്കാണെങ്കിൽ ശരീരത്തിലാണെങ്കിൽ ഒരു യുദ്ധമില്ല. हमारे विषय में
दुनिया में इस तरह का युद्ध नहीं है। ദാവീദിനെ സംബന്ധിച്ച് അങ്ങനെയല്ല. दाऊद वैसा नहीं था। ശരീരത്തിലും യുദ്ധമാ, ആത്മീയമായിട്ടും യുദ്ധം. उसको शरीर में भी युद्ध था, दुनिया में जीते समय भी युद्ध था, आत्मिक युद्ध भी था। ഞാൻ മനസ്സിലാക്കുക ദാവീദിന് നമ്മളെക്കാട്ടും ഈ കാര്യങ്ങൾ കുറച്ചും കൂടി പ്രകാശമായി. तो मैं सोचने लगा, मतलब दाऊद को ये युद्ध के विषय में हमसे भी ज्यादा ज्ञान उसको मिला होगा। എന്താന്ന് വെച്ചാല് ഒരു സമയത്ത് ദാവീദ് യുദ്ധത്തിൽ പോയപ്പോൾ ദാവീദ് കുറച്ച് പ്രായമായി. क्योंकि हम देखते हैं कि दाऊद जब थोड़ा आगे, जब एक युद्ध का समय आया तो तभी वो बूढ़ा था। ദാവീദ് ആ യുദ്ധക്കളത്തിൽ ഓൾമോസ്റ്റ് ദാവീദിനെ കൊല്ലാൻ ഒരാള്, ദാവീദ് രാജാവാ, ദാവീദ് യുദ്ധത്തിന് പോകണം, ദാവീദിനെ കൊല്ലാൻ ഓൾമോസ്റ്റ് ഒരാൾ കുന്തം കൊണ്ട് വന്നപ്പോൾ ദാവീദിന്റെ പടയാളി ആ വ്യക്തിയെ കൊന്നിട്ട് അവിടെ ഒരു കാര്യം ആ വ്യക്തി പറയുന്നത്, ദാവീദ് രാജാവേ, നീ ഇനി യുദ്ധത്തിന് പോവരുത്, കാരണം നീ ഇപ്പൊ ഇച്ചിരി വയസ്സായി, ഇനി നീ പോവരുത്. तो वहां पर जब युद्ध का एक अवस्था वहां पर आया, दाऊद तभी थोड़ा बूढ़ा था, जवान जैसा नहीं था, तो और वो राजा होने की वजह से उसको युद्ध का भूमि में उतरना जरूरी था। तो युद्ध का अवस्था में आते समय पे वहां पर एक ऐसा अवस्था आ गया कि शत्रु वहां पर भाला लेकर आकर दाऊद को मारने जा ही रहा था। तब दाऊद को मदद करने के लिए एक योद्धा आकर उसको बचाता है और क्या कहता है कि हे दाऊद, अब तेरा युद्ध करने का समय नहीं है क्योंकि तू बूढ़ा हो चुका है। നമുക്ക് ആ വാക്യം വായിക്കാം. 2 ശമൂവേൽ 21 അധ്യായം दूसरा शमूएल 21वां अध्याय അതിന്റെ 15ാമത്തെ വാക്യം, 15 वाक्य, 15 और 16। बलिष्ठों ने इस्राएल से फिर युद्ध किया और दाऊद अपने जनों समेत जाकर बलिष्ठों से लड़ने लगा और दाऊद थक गया। तब इश्बोशेत लोग जो रेफाइम के वंश का था और उसके भाले का बल तोल से 300 शेकेल पीतल का था और वह नई तलवार बांधे हुए था। उसने दाऊद को मारने को ठान किया था, परंतु सूर्या के पुत्र अभिषेक ने दाऊद की सहायता करके उस बलिष्ठ को ऐसा मारा कि वह मर गया। तब दाऊद के जनों ने शपथ खाकर उससे कहा, तू फिर हमारे संग युद्ध को जाने न पाएगा। ऐसा न हो कि तेरे मरने से इस्राएल का दिया बुझ जाए। ഇവിടെ കണ്ടോ, यहाँ पर देखना, ഇവിടെ ഒരു യുദ്ധരംഗമാണ്. यहाँ पर भी एक युद्ध का अवस्था है ഇവിടെ ദാവീദ് ഇങ്ങനെ പോവാ. और दाऊद जा रहा है युद्ध के लिए, ദാവീദിനെ ഓൾമോസ്റ്റ് കൊല്ലാൻ ഒരാൾ പ്ലാൻ ചെയ്തു. और दाऊद को मारने के लिए ऑलमोस्ट वहां पर बातें चल रही थी। ദാവീദ് ശരിക്കും അവിടെ തക്കുക. और दाऊद का अवस्था क्या हुआ, युद्ध कर करके थक गया। അപ്പം ദാവീദിനോട് പറയുക, तब दाऊद को कहता है, നീ അങ്ങനെ ഇനി യുദ്ധത്തിന് വരണ്ട. अभी आप युद्ध के लिए मत आओ। ദാവീദ് അടുത്ത അധ്യായത്തിൽ പറയുന്നതിനെ ചിന്തിപ്പിച്ചു. तो फिर अगले अध्याय में उसका जवाब में मैं देखो दाऊद कहता हूँ, जो मैं सोचने लगा, 22ന്റെ 2 വായിച്ചു. 22 का 2। उसने कहा, यहोवा मेरी पहचान और मेरा गढ़, मेरा छुड़ाने वाला, ആ, 3ാമത്തെ വാക്യം. तीसरा वाक्य, मेरा शैतान रूपी परमेश्वर है, जिसका मैं शरणागत हूँ, मेरी ढाल, मेरा बचाने वाला से, मेरा ऊंचा गढ़ और मेरा शरण स्थान है। Yes. Amen. बस, ഇവിടെ ഈ ദാവീദിനെ രക്ഷിച്ചത് ശരിക്കും പറഞ്ഞ ദാവീദിന്റെ ആൾക്കാരാണ്. तो यहाँ पर देखो स्थानीय रूप से अगर देखा जाए तो, हम अपने नजरियों से देखा जाए तो, उस समय में जब मौत उसके सामने था तो दाऊद को दाऊद के लोगों ने बचाया। പക്ഷേ ദാവീദ് പറയുക, എന്റെ ഷീൽഡായി എന്റെ കവചമായിരുന്നത് യഹോവയാ. परंतु दाऊद जवाब क्या देता है, मेरा जो ढाल कौन था, वो यहोवा परमेश्वर है। ദാവീദ് ഒരിക്കലും തന്റെ ഇപ്പം ഒരു രാജാവ് പോകുമ്പോൾ രാജാവിന്റെ വിശ്വാസം എന്താണെന്നറിയോ, എന്റെ കൂടെ എന്റെ സൈന്യമുണ്ട്, എന്റെ പടയുണ്ട്, എനിക്കൊന്നും പറ്റത്തില്ല, അവരെന്നെ രക്ഷിക്കും. तो एक राजा स्वाभाविक रीति से जब युद्ध में जाते समय में उसका मन में क्या रहता है, मेरे पास अच्छा अच्छा सेनाएं है, अच्छा अच्छा हथियार है, मुझे कुछ भी नहीं होगा, कुछ भी होगा तो मुझे बचाने के लिए मेरा सेना तैयार है करके। നമ്മൾ ഈ രാജാക്കന്മാരെ കുറിച്ച് പഠിക്കുമ്പോൾ ഈ യുദ്ധത്തിന് ഇറങ്ങുന്ന ഒരു രംഗം നമ്മൾ അറിഞ്ഞാല് ഞാൻ അതിനെ കുറിച്ചൊന്ന് പറയാം. तो युद्ध के विषय में अगर हमें थोड़ा इस विषय में थोड़ा जानकारी होना चाहिए। जब राजा लोग युद्ध में जाते हैं तो രാജാവ് മുന്നേ യുദ്ധം നയിക്കുമ്പോൾ जब राजा उतर कर आता है युद्ध भूमि में युद्ध करने के लिए, രാജാവിന്റെ കൂടെ ഇറങ്ങുന്ന പടയാളികൾ എല്ലാവരും ചില പടയാളികൾ രാജാവിനെ പ്രൊട്ടക്ട് ചെയ്യാൻ യുദ്ധത്തിൽ ഇറങ്ങും. तो वहां पर क्या होता है, जब राजा क्योंकि युद्ध में उतरा है तो उसमें से कुछ सेना लोग ऐसा होता है कि जो सिर्फ राजा को बचाने के लिए ही युद्ध भूमि में उतरते हैं। ചില സേനാപതികള്, ചില യോദ്ധാക്കള് അവര് നേരിട്ട് യുദ്ധം ചെയ്യും. कुछ योद्धा लोग क्या करते हैं, युद्ध करके वो लोग आगे चले जाते हैं, सामने युद्ध करते हैं। അങ്ങനത്തെ ഒരു ചിന്താഗതി ഈ ആർമിക്ക് ഉള്ളത് കൊണ്ടാണ് ഇവിടെ ദാവീദ് രക്ഷപ്പെട്ടത്. तो इस रीति का मनोभावना और या प्लानिंग इस रीति से होने की वजह से उस समय में दाऊद बच गया। എന്നാൽ ഇവിടെ ദാവീദ് പറയുവാൻ ഞാൻ രക്ഷപ്പെട്ടത് അങ്ങനെയല്ല.
परंतु दाऊद का गवाही क्या है? वो क्या कहता है? मैं तुम लोग का ऐसा प्लानिंग और स्ट्रैटेजी किया, इसके लिए मैं नहीं बचा, പക്ഷേ ഞാൻ രക്ഷപ്പെട്ടത് എന്റെ യഹോവ തന്നെ അവിടെ വെളിപ്പെട്ടത്. परंतु मैं क्यों बच गया? क्योंकि यहोवा स्वयं वहां पर प्रकट हुआ. എന്താണ് സഹോദരന്മാരെ ശരിക്കും സംഭവിച്ചത്? इसके लिए प्रिय, वहां पर वास्तव में असली में क्या हुआ होगा? കാൽവരി ക്രൂശിൽ നടന്ന ഒരു കാര്യം നമുക്ക് ചിന്തിക്കാം. हम लोग जरा देखिए, कलवरी क्रूस में अगर हम देखेंगे तो വിശ്വാസം കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു ആണ് എന്ന് പറയുമ്പോൾ हम जब कहते हैं कि विश्वास प्रभु यीशु मसीह स्वयं है, ഈ വിശ്വാസം കർത്താവെന്ന വിശ്വാസം കാൽവരി ക്രൂശിൽ തൂങ്ങപ്പെട്ടപ്പോൾ നമ്മുടെ എതിരെ വരുന്ന എല്ലാ തീയമ്പുകളും അവന്റെ മേലിൽ വന്ന് നിഷ്ഫലമായി പോയതാണ്. तो हम जो विश्वास प्रभु यीशु मसीह है करके हम बोलते हैं समय में, जो हमारा सच्चा ढाल है, वो प्रभु यीशु मसीह जब कलवरी क्रूस में हमें मरते समय में उनके खिलाफ जो भी अग्नि तीर उठकर उनके खिलाफ जब डाला गया था, वो सब क्या हो गया? निष्फल हो गया. അപ്പം എന്താണ് സംഭവിച്ചത്? അവിടെ നമ്മളെ വഹിച്ചുകൊണ്ട് കർത്താവ് അവിടെ ആയിരിക്കുക. तो क्रूस में क्या हो गया? वास्तव में उन्होंने हमें लेकर क्रूस में गया. അപ്പൊ നമ്മളെ വഹിക്കുമ്പോൾ കർത്താവിന് വന്ന ചിന്താഗതിയും അല്ലെങ്കിൽ കർത്താവിനെതിരെ വന്ന ഡാർട്സ് എന്തോ ആയിരിക്കും നമ്മുടെ ഒരു വിചാരത്തിൽ നമ്മൾ ചിന്തിക്കുക. तो जरा सोचो, हम लोग अपने रीति से अगर सोचे तो प्रभु जब हमें लेकर क्रूस में जब वो टंगा हुआ था, क्या रहेगा? वो अग्नि तीर जो प्रभु के खिलाफ उसके मन में आया होगा. നമ്മൾ വിചാരിക്കും നമുക്ക് വരുന്ന തീയമ്പുകൾ എന്തുവാ? പാപത്തിന്റെ ചിന്തയാണ്. हम लोग क्या सोचते हैं? जो अग्नि अस्त्र जो भी आता है हमारे खिलाफ, शायद कोई पाप का विचार होगा जब हमारे ऊपर आता है तो. പക്ഷെ കർത്താവിന്റെ മുമ്പിൽ അങ്ങനത്തെ ഒരു പാപത്തിന്റെ ചിന്ത സാത്താനോ വിടാൻ പറ്റൂ? परंतु प्रभु के विषय में क्या शैतान कोई पाप का विचार प्रभु के ऊपर डाल सकता है क्या? അതവന് അറിയാം, അത് നിഷ്ഫലമായി പോകത്തേ ഉള്ളൂ. पाप का विषय अगर कुछ भी प्रभु पे डालेगा तो वो जानता है कि वो निष्फल ही होने वाला, पहले से मालूम है उसको. എന്നാൽ കർത്താവ് ക്രൂശിലായിരുന്നപ്പോൾ, लेकिन प्रभु जब क्रूस में था, നമ്മളെ വഹിച്ചുകൊണ്ടായിരുന്നപ്പോൾ, वो हमें लेते हुए था. ആ കർത്താവിന്റെ എതിരെ വന്ന ആ ശൂലം പറയുകയാണ്, എന്തിനാ ഇവർക്ക് വേണ്ടി ഇത്രയും കഷ്ടപ്പെടുന്നത്? तो प्रभु के ऊपर आया हुआ सबसे बड़ा बोझ या उसके मन में जो बुरा ख्यालात आया क्या था? तू ये सब पापी लोगों के लिए इतना क्यों दुख और तकलीफ उठा रहा है? നീ നീതിമാനാ, तू तो धर्मी है ना. നിനക്ക് അങ്ങനെ തന്നെ ഒരു കഷ്ടവും സഹിക്കാതെ സ്വർഗ്ഗത്തിൽ പോകാം. तू तो बिना कष्ट से, बिना दुख उठाए ऐसे ही तो स्वर्ग में जा सकता है. എന്തിനാ ഇത്രയും പാപികൾക്ക് വേണ്ടി ഇത്ര तू സഹിക്കുന്നത്? क्यों इतना ऐसे पापियों के लिए इतना तकलीफ और कष्ट और दुख सह रहा है? ക്രൂശിന് പോകുന്നതിന് മുമ്പേ ഇങ്ങനത്തെ ഒരു ഭയങ്കര വിശ്വസ്തനായ ഡിസൈപ്പിൾ ഇങ്ങനെ കർത്താവിനോട് പറയൂ, तो क्रूस में जाने से पहले प्रभु का सबसे विश्वास योग्य जो शिष्य है, वो प्रभु का क्या कहता है? കർത്താവേ നിനക്ക് ഇങ്ങനൊന്നും സംഭവിക്കരുത്. प्रभु आप क्रूस में मरे, ऐसा आपके साथ नहीं होना चाहिए. കർത്താവേ നിനക്ക് ഒരിക്കലും ഇത് സംഭവിക്കരുത്. प्रभु आपके साथ कुछ भी बुरा आप मरे, ऐसा नहीं हो. ഇത് എവിടുന്ന് വന്ന ചിന്തയാ? परंतु ये विचार कहाँ से आया था? സാത്താൻ പത്രോസിലിട്ട ചിന്തയാ. शैतान ने पत्रोस के अंदर डाला हुआ विषय था. കർത്താവ് പറയുന്നത് പത്രോസേ നീ പോകാ എന്നല്ല, प्रभु वहाँ पर, സാത്താനെ നീ എന്നെ വിട്ടു. हे पत्रोस तू मुझसे दूर हो जा, ऐसा नहीं प्रभु ने कहा. हे शैतान तू मुझसे दूर हो जा. നമുക്കത് വായിക്കാം. ലൂക്കോസ് സുവിശേഷം 22 അധ്യായം लूका का पुस्तक 22वां अध्याय में അതിന്റെ 31ാമത്തെ വാക്യം. 31. शमौन और शमौन, देख, शैतान ने तुम लोगों को बांध दिया है कि गेहूं के समान खटके. ഇവിടെ കണ്ടോ, ഇവിടെ ഒരു അതേ അതിനെ താരതമ്യം ചെയ്യുന്ന വേറൊരു വിഷയമാണ്. तो यहाँ पर उसी घटना का विषय दूसरा बात है, वहाँ पर एक अलग घटना हो रहा है. ഷീമോനെ ശരിക്കും പറഞ്ഞ ആത്മീകമായിട്ട് കർത്താവിന്റെ എതിരെ പിശാച് ചോദിച്ച കാര്യമാണ് കർത്താവ് ഷീമോനോട് പറയാൻ. मतलब क्या आत्मिक दुनिया में शैतान ने आकर शिमोन को मुझे सौंप दो करके, मेरा हवाले कर दो करके, ये मांग का बात प्रभु वहां पर शिमोन को बता रहा है. പത്രോസിന് ഇതറിയത്തില്ല. पत्रोस ये शिमोन नहीं जानता ये सब शैतान ने उसको मांगा करके. പക്ഷേ കർത്താവിനറിയാം പത്രോസിനെ ചോദിക്കാൻ സാത്താൻ കർത്താവിനോട് വന്ന് ചോദിച്ചു. कर दो और प्रभु ये बात जानता है कि शैतान आया था करके. എന്നാൽ കർത്താവിനോട് പത്രോസിനോട് പറയുന്നത് എന്തോ അറിയാം? परंतु प्रभु यहाँ पर पत्रोस से क्या कहता है? നിന്റെ വിശ്വാസം പോയി പോകാതിരിക്കാൻ तेरा विश्वास ना जाए, ഞാൻ നിനക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കുന്നു. जाता ना रहे या ना जाए, इसके लिए मैं प्रार्थना कर रहा हूँ. ഇവിടെ കണ്ടോണം കർത്താവ് യേശുക്രിസ്തുവിന്റെ ശുശ്രൂഷ. यहाँ पर प्रभु का सेवा को हम जरा समझे. പത്രോസിന് അറിയത്തില്ല എന്തോ നടക്കുന്ന ആത്മീയ യുദ്ധത്തിൽ. बोला आत्मिक क्षेत्र में एक आत्मिक युद्ध हो रहा है करके पत्रोस जानता ही नहीं है. പത്രോസിനെ കുറിച്ച് ഒരാൾ ചോദിക്കുന്ന പത്രോസിന് അറിയുന്നില്ല. पत्रोस के बारे में कोई मांग रहा है, उसका जीवन को मांग रहा है करके ये बात पत्रोस नहीं जानता. പക്ഷെ കർത്താവിന് അറിയാം.
परंतु प्रभु जानता है കർത്താവ് അതിന് പ്രതീതിയായിട്ട് സാത്താനോട് എന്ത് പറഞ്ഞത് വചനത്തിലില്ല, പക്ഷെ പത്രോസിനോട് പറയുക ഞാൻ നിനക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കും. परंतु वहां पर प्रभु हमारे लिए प्रतिनिधि करके, हमारे लिए मध्यस्थ होकर, हमारे लिए प्रतिनिधि होकर प्रभु वहां पर शैतान को कुछ बोल रहा है. वो क्या बोला बाइबल में लिखा नहीं है, लेकिन प्रभु वहां पर पत्रोस को उसका जवाब देता है. എന്നാൽ പത്രോസിന് തന്നെ ഭയങ്കര വിശ്വാസം. क्योंकि पत्रोस को अपने आप में बहुत बड़ा भरोसा है. പത്രോസിന് കർത്താവിന്റെ വിശ്വാസം എന്ന ഇത് വേണ്ട, ഷീൽഡ് വേണ്ട. तो प्रभु पत्रोस को प्रभु ही उसका ढाल है, वो विश्वास पत्रोस को नहीं चाहिए. അതുകൊണ്ട് പത്രോസ് പറയുക, കർത്താവേ നീ എന്തോ പറയുന്നത്, ഞാൻ നിനക്ക് വേണ്ടി ജയിലിൽ പോവും, ഞാൻ നിനക്ക് വേണ്ടി മരിക്കാൻ തയ്യാറാണ്. तो उसको पत्रोस जवाब क्या देता है, क्या प्रभु आप ऐसा बोल रहे हो, मैं तो आपके लिए जेल में जाने के लिए भी तैयार हूँ, आपके लिए मरने भी तैयार हूँ. എന്നാൽ പത്രോസിന്റെ വിശ്വാസത്തെ കുറിച്ച് അവിടെ പറയുക, परंतु पत्रोस का विश्वास के बारे में प्रभु कहता है, നീ ഇങ്ങനെ പറയുന്നല്ലോ പത്രോസ്, പക്ഷെ ഇന്ന് തന്നെ എന്തോ ഒരു കാര്യം സംഭവിക്കും. तू तो ऐसा बोल रहा है, तू अपने आप पे भरोसा कर तू अपने पे बहुत विश्वास तो कर रहा है, लेकिन आज ये घटना होने वाला है. പത്രോസ് പറഞ്ഞ ആ ദിവസം തന്നെ അതിനെ തെരഞ്ഞെടുത്തു. और पत्रोस पर പത്രോസ് പറഞ്ഞ ആ നിമിഷം, ആ ദിവസം തന്നെയായിരുന്നു ഇത് സംഭവിച്ചത്. और मतलब पत्रोस ने जब ये कहा कि मैं तेरे लिए मरने तैयार हूँ, उसी वही दिन में यहाँ पर वो घटना हो रहा है. അതിനെ നമുക്ക് 34ാമത്തെ വാക്യം 34 में हम पढ़ते हैं, उसने कहा, हे पतरस, मैं तुझसे कहता हूँ कि आज आज। हाँ आज मूर्ख भाग न देगा जब तक कि तू 3 बार मेरा इनकार न कर देगा. हाँ। കണ്ടോ? ഇന്ന് തന്നെ സംഭവിക്കുന്ന ഒരു സംഭവത്തെ കുറിച്ച് तो आज ही होने वाला है करके घटना के बारे में प्रभु वहां पर कहता है. ഇവിടെ പത്രോസിന്റെ വിശ്വാസം എങ്ങനെയുള്ള വിശ്വാസം എന്നറിയാം. ഇന്ന് രാവിലെ കർത്താവിന്റെ കൂടെ നിൽക്കുന്ന പത്രോസ് ഇന്ന് വൈകുന്നേരം ആവുമ്പോൾ കർത്താവിനെ തള്ളി പറയുന്നതാണ്. तो मतलब पत्रोस का विश्वास क्या है, अभी सुबह प्रभु के बारे में अच्छा बोलना, प्रभु आपके लिए मरने तैयार हूँ, लेकिन शाम हो जाएगा तो वही प्रभु को छोड़ने के लिए वो तैयार होगा. ये है हमारा मनुष्य का विश्वास. ഇങ്ങനത്തെ വിശ്വാസമുള്ള നമ്മളെ കൊണ്ട് എങ്ങനെ സ്വർഗത്തിൽ പോകും? इस प्रकार का विश्वास लेकर हम जो हमारा स्वयं का विश्वास लेकर हमें प्रभु कैसा स्वर्ग में लेके जाएगा. എന്നാൽ നമ്മുടെ വിശ്വാസം കർത്താവ് തന്നെ ആവുമ്പോൾ मैं- പിതാവായ ദൈവത്തിന് ഭയങ്കര വിശ്വാസമാവും അതില്. परंतु अगर हमारा विश्वास प्रभु यीशु मसीह अगर बन जाता है तो उस पर परमेश्वर को हिम्मत हो रहा है कि प्रभु उस पर भरोसा कर पा रहा है. ഇത് കണ്ടോ, ഇതാണ് ആത്മീയ യുദ്ധത്തിൽ तो നടക്കുന്നത്. ये है आत्मिक युद्ध में होने वाली बातें. above all, എല്ലാത്തിനും മീതെ इसलिए सबके ऊपर നമുക്ക് ഷീൽഡ് വേണം, നമുക്ക് കവചം വേണം. हमको एक ढाल चाहिए, विश्वास का ढाल. നമ്മത് കണ്ടു, കർത്താവ് യേശുക്രിസ്തു സ്വയമാണ്. और वो हम जानते हैं कि वो प्रभु यीशु मसीह स्वयं है. ഇനി നമ്മുടെ പ്രായോഗിക ജീവിതത്തിൽ നടക്കുന്ന കാര്യം നമുക്ക് ചിന്തിക്കാം. जरा अपना स्वाभाविक जीवन के विषय में अगर जरा देखें तो ഒരു പാപം അവിടെ പറയുന്നത് എഫേസ്യ ലേഖനം 6-ാം അധ്യായം, നമുക്ക് അതൊന്ന് വായിക്കാം. एफेसियों का पुस्तक 6वां अध्याय में हम पढ़ते हैं 6:14. 6 का 16. और इन सब के साथ विश्वास की खाद लेकर स्थिर रहो, जिससे तुम उस दुष्ट के सब जलते हुए तीरों को बुझा सको. ഇവിടെ കണ്ടോ, ദുഷ്ടന്റെ തീയമ്പുകളെ കെടുത്താൻ തക്കവണ്ണമാണ് ആ കവചം. तो यहाँ पर जो ढाल का जरूरत क्यों है, वो दुष्ट की ओर से आने वाला जो आग का तीर है उसको बुझाने के लिए. ഇവിടെ ഇവിടെ എന്തോ സംഭവിക്കുന്നത്, ആ ഷീൽഡാണ് ഇതിനെ തടുക്കുന്നത്. तो वो तीर का सामना कौन कर रहा है, वो ढाल कर रहा है. അപ്പൊ മനസ്സിലാക്കണം, ഇത് സാമന നഹി കിയാ തോ എന്താവും? നമ്മൾ പഴയ നിയമത്തിൽ ചിന്തിച്ചു, ആ മനുഷ്യൻ മരിച്ചു പോകും. तो हमने जैसा देखा, अगर ढाल नहीं है, मतलब वो व्यक्ति को सामना करने के लिए, आग को बुझाने के लिए अगर वो ढाल नहीं है, तो हमने क्या देखा कि वो व्यक्ति तुरंत मर जाएगा. കണ്ടോ, ഇതാണ് നമ്മൾ മനസ്സിലാക്കേണ്ടത്. നമ്മളിൽ ഏതെങ്കിലും പാപം വന്നാൽ നമ്മളെ കൊല്ലും എന്ന കാര്യം നമുക്ക് സീരിയസ് ആയിട്ട് വരുന്നില്ല. तो हमारा अवस्था क्या है, देखो प्रियो, हमारे जीवन में एक ऐसा पाप आ सकता है, एक अग्नि तीर आ सकता है जो हमें मार सकता है, प्रभु से दूर कर सकता है करके ये बात का बोध हमें नहीं हो रहा. ഇതിന്റെ സീരിയസ്നെസ് നമ്മൾ മനസ്സിലാക്കുക. इसका गंभीरता अगर हम समझेंगे तो കാരണം ഈ കർത്താവ് പറയുന്നു, അവിടെ യഹോവയായ ദൈവം ആ കായിനോട് പറയുന്നുണ്ട്, പാപം നിന്റെ വാതിൽക്കൽ നിൽക്കുന്നു, അതിന്റെ ആഗ്രഹം നിന്നോടാണ്. तो वहां पर परमेश्वर एक बात कहीं से क्या कहता है कि पाप तेरा हृदय का दरवाजे के सामने खटखटा रहा है, उसका आग्रह तुझ पर है. ഇതെങ്ങനെ ആ പാപത്തെ അവിടെ വിശേഷിച്ച് ഇരിക്കുന്നതെന്നറിയാമോ? तो पाप को वहां कैसा वर्णन किया है, ഒരു അലറുന്ന സിംഹം വാതിക്ക് നിന്നാൽ അകത്ത് നിൽക്കുന്ന ഒരു വ്യക്തിക്ക് സമാധാനം ഉണ്ടാവും? एक गरजने वाला सिंह हमारा घर के बाहर दरवाजे के सामने आकर सिंह गरज रहा है, तो अंदर रहने वाला व्यक्ति को शांति मिलेगा क्या? പക്ഷെ പ്രശ്നം എന്താണെന്നറിയാമോ, ഈ അകത്ത് നിൽക്കുന്ന വ്യക്തിക്ക് അറിയത്തില്ല വെളിയിൽ ഇങ്ങനെ ഒരു സാധനം ഉണ്ട്. और दूसरा विषय क्या है, ये अंदर रहने वाला व्यक्ति को ये भी नहीं मालूम बाहर इस तरह खूंखार सिंह इंतजार कर रहा है उसका. ഇതാണ് നമ്മുടെ ആത്മീയ തലത്തിലുള്ള യുദ്ധത്തിന്റെ പരാജയം. यही तो है हमारा आत्मिक क्षेत्र में जो युद्ध का अवस्था हमारा हार का कारण बन रहा है. പാപം ഒത്തിരി ദൂരമല്ല, पाप बहुत दूर है ऐसा नहीं सोचना, പാപം വളരെ അടുത്ത് നിൽക്കും.
വന്നിരിക്കുക. पाप बहुत नजदीक है നമ്മളെ കൊല്ലാനായിട്ട് അകത്ത് എപ്പം വേണേലും കേറി और വരും. उसका इच्छा तुझ पर है, वो कभी भी तुझे मारने के लिए कार्य करेगा, എന്നാൽ അത് കേറി വരാത്ത എന്താണെന്നറിയോ? परंतु वो अंदर क्यों नहीं आ पा रहा है? അവിടെ കായിനോട് പറയുവാ, നീ കായിൻ को- നല്ലത് ചെയ്താൽ कईन को प्रभु ने क्या कहा, अगर तूने भला किया होता നിനക്ക് ഞാൻ നിന്നിൽ പ്രസാദിക്കാതിരിക്കും. तो मैं तुझ पर प्रसादित नहीं होता था क्या? അപ്പം എന്താണ് ആ നല്ലത്? तो वो भला काम किया है അവിടെ ഷീൽഡ് കൊണ്ടുവന്നില്ല. क्योंकि कईन ने प्रभु जो परमेश्वर जो ढाल है वो ढाल को कईन ने नहीं लाया। അവിടെ ആബേൽ എന്തോ കൊണ്ടുവന്നേ? आबेल ने क्या लाया? അവിടെ ഒരു കവചം കൊണ്ടുവരികയാണ്. वो आबेल ने कवच को लाया, ढाल को लाया। അവിടെ ആബേൽ അല്ല ജീവിക്കുന്നത്, എന്നാൽ വേറൊരു വസ്തു ജീവിക്കുകയാണ്. तो वहां पर आबेल नहीं था विषय, वहां पर उसके बदले दूसरा एक वस्तु था जो जी रहा था। ഇത് നമ്മൾ മനസ്സിലാക്കിയാൽ ये बात अगर हम समझेंगे तो നമ്മുടെ ആത്മീക പോരാട്ടത്തിൽ നമ്മൾക്ക് ഏറെക്കുറെ നമുക്കൊരു രീതിയിൽ നമുക്ക് പാപത്തോട് നമുക്ക് മറുത്തു നിൽക്കാൻ നമുക്ക് तो പറ്റും. इस विषय में ये तत्व को अगर हम लोग आत्मिक रीति से अगर समझेंगे तो आत्मिक बातों का युद्ध के विषय में बहुत सी बातों में हम आगे जयवंत होकर जी सकते ഇനി हैं। ഒരു പ്രായോഗിക വശത്തിൽ ഒരു കാര്യം നമുക്ക് ചിന്തിക്കാം. एक प्रैक्टिकल बात बस मैं बताना चाहता हूँ। നമ്മുടെ ഇടയിൽ നമ്മൾ ജീവിച്ചു പോകുമ്പോൾ, ഞാൻ ആദ്യം പറഞ്ഞ പോലെ നമ്മളൊരു യാത്രയിലാണ്. जैसा मैंने शुरुआत में कहा, हम एक यात्रा में है। നമ്മൾ ഈ യാത്രയിൽ പോകുമ്പോൾ നമുക്ക് ക്ഷീണം വരുമല്ലോ. हम लोग यात्रा में यात्रा करते समय में हम थक जाते हैं ना, അപ്പൊ ഈ ക്ഷീണം വരുമ്പോ ഈ ക്ഷീണം എന്തോന്നാ കാണിക്കുന്നയാ? तो ये थकान आना उसका मतलब क्या है? നമുക്ക് ഈ യാത്ര കുറച്ച് മടുത്തു. बोला अभी यात्रा कर करके यात्रा अभी बोरिंग हो गया अभी, അപ്പം എന്തോ ചെയ്യുന്നേ? യാത്രയിൽ കുറച്ച് വിശ്രമിക്കാം. तो बोला अभी क्या होगा, यात्रा कर करने की वजह से क्या हो गया, चलो अभी थोड़ी देर में विश्राम करता हूँ। ഈ വിശ്രമിക്കുമ്പോൾ സംഭവിക്കുന്ന കാര്യങ്ങളാണ് നമ്മൾ പ്രത്യേകിച്ചും ചിന്തിക്കേണ്ടത്. और मतलब तो ऐसा यात्रा करते समय में चलो अभी मैं थोड़ा थक गया, थोड़ा विश्राम करता हूँ, ऐसे टाइम में क्या क्या अवस्था हो सकता है वो बातों को हमें सोचना है। ഇങ്ങനെ നമ്മൾ ക്ഷീണിച്ചു പോകുമ്പോൾ നമ്മളൊരു വചനം ഓർക്കണം. क्योंकि जब भी हम ऐसी रीति से थक जाते हैं तो तुरंत हमको वचन याद करना चाहिए। എബ്രായ ലേഖനം 12 അധ്യായം इब्रानियों का पुस्तक 12 अध्याय 3 വാക്യം. बाकी 3, इसलिए उस पर ध्यान करो जिसने अपने विरोध में पापियों का इतना विरोध सह लिया कि तुम निराश होकर साहस न छोड़ो। हाँ ഇവിടെ കണ്ടോ? ഇവിടെ പാപികളാൽ സഹിച്ച വിരോധം എന്തുവായിരുന്നു? तो वो पापियों के द्वारा इतना विरोध बातें हमारा प्रभु यीशु मसीह ने सहा। അപ്പം ഈ ഒരു കവചം കർത്താവ് യേശുക്രിസ്തുവിന്റെ മുമ്പാകെ കർത്താവ് കാൽവരി ക്രൂശിൽ മരിക്കുമ്പോൾ നമുക്ക് കവചമായി നിൽക്കുന്നതുകൊണ്ട് നമുക്ക് ഈ പാപികളാൽ ഇത്ര വിരോധം, ഈ പാപത്തിന്റെയും ശാപത്തിന്റെയും വിരോധം കർത്താവിന്റെ മുമ്പിൽ വന്നപ്പോഴും കർത്താവ് കവചം പോലെ നിന്നതുകൊണ്ട് നമുക്കത് ഏറ്റില്ല. तो वहां पर विषय क्या है, देखो वहां पर जब इतना कष्ट और दुख सहते समय में प्रभु का खासियत क्या था, वो स्वयं एक ढाल है, इसलिए वो सब बातें उसका विरोध आया तो भी वो कभी निराश नहीं हुआ, दुखी नहीं हुआ। वो क्यों ऐसा है, ताकि हम लोग निराश ना हो। जब हमारे ऊपर विरोध आए तो वो हमारे लिए कवच बन गया, ताकि हम दुखी ना हो, निराश ना हो। നമ്മുടെ ആയുധം കാൽവരി ക്രൂശാണെന്ന് മനസ്സിലാക്കിയാൽ, प्रियो अगर हमारा हथियार कलवरी क्रूस है करके अगर हम समझ जाएंगे तो കാൽവരി ക്രൂശിൽ നമ്മൾ അതിന്റെ അവിടെ ഒരു പാട്ടുണ്ട്, ഇൻ ദ ക്രോസ്. एक गीत है, क्रूस में അവിടെ സൽപ്രകാശത്തെ ഞാൻ കണ്ടു, आपका भला कार्य को मैंने देखा, आपका भला ज्योति को मैंने देखा, എന്റെ പാപങ്ങളെല്ലാം നീങ്ങിപ്പോയി. मेरा सारा पाप वहां पर हट गया। എങ്ങനെയാ പാപം वो നീങ്ങുന്നതെന്നറിയോ? पाप कैसा हटता है, ക്രൂശിൽ കണ്ട സൽപ്രകാശം പാപത്തിന് നിൽക്കാൻ പറ്റാത്തൊരവസ്ഥയാണ്. क्योंकि जो क्रूस से आया हुआ वो बड़ा अगम्य ज्योति का खासियत क्या है, वो इतना ज्योति में है, इतना तेजो में है कि पाप को रुक नहीं सकता, पाप वहां से हट जाएगा। അപ്പൊ നമ്മുടെ ഇടയിൽ ഒരു പാപം വന്നാൽ, इसलिए हमारे बीच में कोई पाप आया तो നമ്മൾ പാപം ചെയ്തു എന്ന് വെച്ചോ, सोचो कि हमने जाने अनजाने में पाप कर बैठा। ഞാൻ ഒരു റാൻഡംലി ഒരു ചോദ്യം ഇടുകയാണ്. मैं ऐसे ही मैं एक सवाल पूछ रहा हूँ, ഇന്ന് നമ്മൾ പാപം ചെയ്തോ? क्या आज हमने पाप किया है क्या? നമ്മൾ വളരെയധികം മനസാക്ഷിയോട് കൂറ് പുലർത്തണം. हमें अच्छा विवेक के साथ का सच्चा गवाह में रहना चाहिए, കാരണം ഇത് നമ്മുടെ, ഞാൻ പറഞ്ഞതുപോലെ നമ്മളെ കൊല്ലുന്ന കാര്യമാണ്. क्योंकि ये विषय क्या है प्रियो, ये तत्व समझना है, ये हमें मार देने का अवस्था में लेकर आएगा। എന്നാൽ നമ്മൾ ഓർക്കുന്നത്, അയ്യോ ഞാൻ ജീവനോട് ഇരിക്കുവാണല്ലോ. तो हम क्या सोच रहे हैं, परंतु मैं तो अभी जिंदा हूं ना, पाप किया तो क्या हुआ, मैं किधर मरा। സഹോദരന്മാരെ, ജഡത്തിന്റെ ചിന്ത മരണം, നമുക്കൊരു മരണം സംഭവിച്ചു, നമ്മൾ അറിയുന്നില്ല. परंतु हे प्रियो, रोमियो 8 में हम क्या पढ़ते हैं, शरीर में मन लगाना मृत्यु है, मतलब हमारे अंदर मृत्यु हो गया, ये बोध ही हमको नहीं है। നമുക്ക് ആത്മീക യുദ്ധത്തെ കുറിച്ച്, ആത്മീക തത്വം മനസ്സിലാവുന്നോ? हमें इसलिए आत्मिक युद्ध क्या है, आत्मिक युद्ध में वहां का रीति क्या है, क्या हम समझ पाते हैं क्या? ഒരു മരണ വീട്ടിൽ നമുക്ക് ആരെങ്കിലും ചിരിക്കാൻ
ദുഃഖിക്കുന്നതോ സന്തോഷിക്കുന്നതോ കണ്ടിട്ടുണ്ടോ? एक मृत्यु का अवस्था में, एक घर में जहाँ पर मृत्यु हुआ है, वहां पर कोई जाकर हंस रहा है, खुशी मना रहा है, ऐसा कभी देखा है क्या हमने? എന്നാൽ പാപം ഒരു വീട്ടിൽ വന്ന് ഒരാളെ കൊന്നു കഴിഞ്ഞിട്ടും നമുക്കത് മനസ്സിലാവുന്നില്ല എങ്കിൽ ആ വിഷയം എത്ര സീരിയസ് ആണ്. परंतु पाप आकर हमारे घर के अंदर आया और उसने हमारा हत्या किया और ये बात को हमें समझ में भी नहीं आ रहा है बोला तो. എന്നാൽ ഇവിടെയാണ് നമ്മൾ മനസ്സിലാക്കുന്നത്. परंतु यहाँ पर हमें एक बात समझना है, പാപം ചെയ്താൽ പിന്നെ എന്ത്? पाप किया तो अभी उसके बाद क्या? കാരണം ഈ വിശ്വാസം എന്ന പരിചയമാണല്ലോ എന്നെ തടുക്കുന്നത്. क्योंकि विश्वास जो हमारा ढाल है वही उसको शुरुआत में रोकता है. പക്ഷേ ഇതിനെന്തോ കോട്ടം സംഭവിച്ചല്ലോ, അതുകൊണ്ടാണ് ഇത് അകത്ത് വന്ന പാപം കൊന്നത്. परंतु यहाँ पर क्या अवस्था क्या हो गया, उसका वो ढाल में अभी उस पर विषय कुछ हो गया है, इसके लिए पाप अभी अंदर प्रवेश किया और उसको मारा. അപ്പം ആ വ്യക്തിയുടെ ആ സമയത്തെ വിശ്വാസം പത്രോസിനെ പോലെ ആയിപ്പോയി, തന്റെ സ്വന്തം കവചം എടുത്തു വെച്ചു. तो मतलब क्या हो गया, अगर पाप अगर अंदर प्रवेश करने हो पा रहा है, उसका मतलब क्या है, वो व्यक्ति का या हमारा विश्वास पत्रोस के समान हो गया. मसीह जो हमारा ढाल का विश्वास है उसको हमने खड़ा नहीं किया, बल्कि हमारा स्वयं जो विश्वास, जिस पर हम विश्वास करके आधार करके जीते हैं, अपने आप को एक ढाल बना है, जिसके वजह से क्या हो गया, वो तीर को अंदर प्रवेश करने के लिए आसानी में हुआ. അപ്പൊ നമ്മുടെ ഈ ഹൃദയത്തിൽ അവിശ്വാസം വരുമോ? क्या हमारे हृदय में अविश्वास आ सकता है क्या? നമ്മുടെ വിശ്വാസികളല്ലേ, हम तो विश्वासी है ना, നമുക്ക് അവിശ്വാസം വരുന്നത് എങ്ങനെയാ? तो हमारे अंदर अविश्वास का अवस्था कैसे आ सकता है? എബ്രായ ലേഖനക്കാരൻ ഒരു കാര്യം പറയുന്നത് വായിക്കാം. इब्रानियों का पुस्तक में हम पढ़ते हैं 3-ാം അധ്യായം. 3रा अध्याय. ഇവിടെ ആ ആദ്യം തൊട്ട് വായിക്കുമ്പോൾ നമ്മൾ മനസ്സിലാക്കി ഇത് വിശ്വാസികളെ കുറിച്ചാണ്. तो तीसरा शुरुआत से जब हम पढ़ेंगे तो हम जानते हैं विश्वासियों के बारे में कहा है. 3:12 വായിച്ചേ. 3:12. हे भाइयों ആ, चौकस रहो ഹേ ഹേ ഭായി, ആ. ഇവിടെ കണ്ടോ, ഇവിടെ ഒരു അവിശ്വാസിയെ കുറിച്ചല്ല तो സംസാരിക്കുന്നത്. मतलब अविश्वासियों को नहीं बोल रहे, भाइयों बोलकर वचन शुरू किया, मतलब अविश्वासियों को नहीं है. അപ്പം ഇത് വിശ്വാസികളെ കുറിച്ച് ഇവിടെ ഒരു തർക്കമില്ല. तो ये विश्वासियों के लिए है करके इस पे कोई संदेह नहीं. ഇവിടെ അതുകൊണ്ട് സഹോദരന്മാരെ, इसलिए हे भाइयों, चौकस रहो हाँ. कि तुम्हें ऐसा बुरा और अविश्वासी मन न हो കണ്ടോ, അവിശ്വാസമുള്ള ദുഷ്ടഹൃദയം. मतलब अविश्वास का दुष्ट मन तुम में ना हो. എന്താണ് ഈ അവിശ്വാസമുള്ള ദുഷ്ടഹൃദയം? तो अविश्वास का दुष्ट हृदय या दुष्ट मन क्या है? ജീവനുള്ള ദൈവത്തെ നിങ്ങളിൽ നിന്നും ഡിപ്പാർട്ട് ചെയ്ത് നിങ്ങൾ ത്യജിച്ചു കളഞ്ഞു. आगे बढ़ना. जो तुम्हें जीवित परमेश्वर से दूर हटा ले जाए हाँ, मतलब वो क्या है अविश्वास, क्या उसका परिणाम क्या हो गया, तू जीवित है परमेश्वर से दूर हो गया. ഇത് കണ്ടോ, ഇത് നമ്മളിൽ സംഭവിക്കുന്നുണ്ടല്ലോ. ये हमारे अंदर हो रहा है ना. നമുക്കിത് കാണാൻ പറ്റുന്നുണ്ടോ സഹോദരൻ? परंतु ये बात हम देख पा रहे हैं क्या, समझ पा रहे हैं क्या? പാപം വരുമ്പോൾ നമ്മളിൽ ഒരു അവിശ്വാസം കടന്നു വന്നതുകൊണ്ടാണ് പാപം വന്നത്. तो पाप क्यों कार्य करने के लिए हो पाया? क्योंकि पहला एक अविश्वास हमारे अंदर आया, अविश्वास का कार्य हुआ, इसलिए पाप प्रवेश कर पाया. അപ്പൊ ഈ അവിശ്വാസം കാരണം പാപം അകത്ത് വരാനുള്ള ഒരു ഡോറാണ് അവിശ്വാസം. तो अविश्वास क्या है? पाप हमारे अंदर प्रवेश कर सके उसका द्वार है अविश्वास. അപ്പം ഈ അവിശ്വാസം എന്ന ഡോർ തുറക്കപ്പെട്ടപ്പോൾ പാപം അകത്ത് വന്നു, നമ്മൾ പാപം ചെയ്തു. तो अविश्वास का दरवाजा जब खुल गया तो पाप अंदर आया और हम बाहर शरीर में पाप कर बैठे. എന്നിട്ട് നമ്മൾ പാപം ചെയ്യാത്ത പോലെ നടിച്ച് ജീവിക്കുമോ? और हम लोग क्या कर रहे हैं? हम लोग ऐसा जी रहे हैं कि मैंने तो कुछ पाप किया नहीं है बोलकर अपने आप को धोखा देकर जी रहे हैं, एक कपटी जीवन जी रहे हैं. എന്നിട്ട് കുറച്ച് ദിവസം കഴിയുമ്പോഴത്തേക്ക് നമ്മളത് കാര്യമേ അങ്ങ് മറന്നുപോയി. और कुछ दिन के बाद अवस्था क्या है, वो बात को ही भूल गया. ഞായറാഴ്ചയായി, फिर आराधना का दिन हुआ, रविवार का दिन आ गया, നമ്മുടെ മേശയ്ക്ക് അടുത്ത് വരുവാ. हम मेज के पास आ रहे हैं. മേശയ്ക്ക് അടുത്ത് വരുമ്പോൾ मेज के पास आकर എപ്പോഴും മേശയെ കുറിച്ച് പറയുമ്പോൾ ദുർമനസാക്ഷി നീങ്ങി ശുദ്ധ ശുദ്ധവെള്ളത്താൽ തളിക്കപ്പെട്ടവരായി വിശ്വാസത്തിന്റെ പൂർണ്ണ നിശ്ചയം കൊണ്ടാണ് അടുത്ത് വരുന്നത്. हमने अब्रानियों का पुस्तक उसका 10वां अध्याय में 22-23 में पढ़ते समय में वहां पर देखो, इसलिए तुम लोगों को कैसा आना है करके 10 का 19 पढ़ना, नहीं इसलिए हे भाइयों, हाँ, जब हमें 10 का 22 पढ़ना. तो आओ हम सच्चे मन सच्चे मन, हाँ, पूरे विश्वास के साथ हाँ. വിശ്വാസ്, full assurance of faith. विश्वास का पूर्ण बोध्य के साथ तुम्हें आना है. സഹോദരന്മാരെ, നമ്മള് എത്ര വിശ്വസിച്ചാലും നമുക്ക് ആ ഫുൾ അഷ്യൂറൻസ് വരുമോ? प्रियो, अगर हमने अपने आप पर विश्वास करके अगर आएगा तो यीशु मसीह का विश्वास का जो पूर्णता का कार्य है वो बोध्य में कभी पहुंच नहीं पाएंगे. എന്നാൽ ഈ പരമാർത്ഥ ഹൃദയവും ഈ പൂർണ്ണമായ വിശ്വാസവും ഇതൊക്കെ കർത്താവാണ് നമുക്കെന്ന് മനസ്സിലാകുമ്പോൾ നമ്മുടെ ദുർമനസാക്ഷി നീങ്ങും. परंतु क्या होगा, वो सच्चा मन वो हमारा मन के बारे में नहीं कह रहा है, वो प्रभु यीशु मसीह का मन है. और वो सच्चा विश्वास, पूर्ण विश्वास का पूर्ण भरोसा वो प्रभु यीशु मसीह स्वयं है. ये बात को अगर हम लोग थामे रहेगा तो क्या होगा, हमारा अशुद्ध विवेक शुद्ध हो जाएगा. ഞാനൊരു സംഭവം പറയാം. എന്റെ ജീവിതത്തിൽ വന്നൊരു സംഭവം. मेरे जीवन में आया हुई घटना को मैं बताता हूँ. പാപം ചെയ്തു. पाप कर बैठा.
പാപം ചെയ്തതിനു ശേഷം ആരാധന വന്നു. पाप करने के बाद मैं आराधना में आया. എന്തുകൊണ്ടാ പറയുന്നതെന്ന് വെച്ചാൽ ഈ കാര്യം എന്നെ വളരെയധികം ചിന്തിപ്പിച്ചു. तो मैं ये क्यों बता रहा हूँ, क्योंकि ये बात को मुझे बहुत विचार करने में मजबूर किया ഞാൻ ആരാധിക്കുക, और मैं आराधना कर रहा हूँ. സൺഡേ വന്ന് എല്ലാ സഹോദരന്മാരും കൂടെ ആരാധിക്കുക. और आराधना के दिन में आकर सभी भाइयों के साथ मिलकर मैं आराधना कर रहा हूँ. എന്റെ ഉള്ളിൽ ഒരു കാര്യം വന്നതാ ഞാൻ പറയാൻ. तो मतलब मेरे अंदर जो एक बात आया वो मैं कह रहा हूँ. ഇന്നലെ പാപം ചെയ്ത് നിന്നെ എനിക്ക് അറിയാലോ. तूने जो कल पाप किया है मैं तुझे जानता हूँ. ഈ ഉള്ളിൽ നിന്ന് ഒരു ഒച്ച വന്നപ്പോൾ ഞാൻ എന്റെ ആരാധന നിന്നു. तो अंदर से जब ऐसा आवाज आया तो मैं जो बाहर आराधना कर रहा था उधर ही वो रुक गया. കാരണം ഞാൻ എന്തുവരുത് ചെയ്തുകൊണ്ടിരുന്നേ, क्योंकि मैं तब तक क्या कर रहा था, ഞാനൊരു കപടഭക്തി मैं കാണിക്കുവായിരുന്നു. एक कपटी स्वभाव में बाहर रीति से दिखा रहा था. എന്നാൽ ഈ കപടഭക്തിയിൽ ഞാൻ ആരാധിച്ചുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ എനിക്ക് അറിയുന്നില്ലായിരുന്നു. और ये कपटी अवस्था में जब मैं आराधना करते समय में मेरा असलियत क्या है मैं नहीं जान पा रहा था. സഹോദരന്മാരെ, നമ്മൾ ആരാധനയ്ക്ക് വരുമ്പോൾ നമ്മൾ ഏതെങ്കിലും സഹോദരനെ പ്രീതിപ്പെടുത്താനോ ഇവിടെ അങ്കിളിനെ പ്രീതിപ്പെടുത്താനോ ഒന്നുമല്ല നമ്മൾ വരുന്നത്. നമ്മൾ വരുമ്പോൾ നമ്മുടെ മനസാക്ഷിയിൽ ഒരു സ്വരം വരും, നിന്നെ എനിക്കറിയാം. तो इसलिए प्रियो, हम लोग आराधना के लिए आते समय में किसी मनुष्य को प्रसादित करने के लिए या प्रभु का दास देख रहे हैं इसलिए उनको खुश करने के लिए ये सब बातों के लिए नहीं आ रहा है प्रियो. हमारा विवेक का विषय में, विवेक का खुशी का आनंद है आराधना का प्रकटीकरण. तो इसलिए आराधना में आते समय में विवेक बोलेगा तूने पाप किया मैं तुझे जानता हूँ. ഈ ഒരു സ്വരം നമ്മുടെ ഉള്ളിൽ വരുമ്പോൾ നമുക്ക് നിൽക്കാൻ പറ്റും. पर और ये आवाज, ऐसा आवाज अगर आया और हमने सुन बैठा तो फिर हम खड़े रह नहीं पाएंगे प्रियो. ഇതിനെ നമുക്ക് അഭിനയിക്കാൻ പറ്റത്തില്ല. फिर हमको ढोंग करने नहीं हो पाएगा. കാരണം ഈ സ്വരം യഥാർത്ഥമായിട്ടും സ്വർഗത്തിൽ നിന്ന് വന്നാൽ നമുക്ക് തികച്ചും മനസ്സിലാവും. क्योंकि ये आवाज स्वर्ग से आया है करके हमें बोध्य हो जाएगा. ഞാൻ അപ്പൊ നമ്മള് ആരാധനയെ കൂടുവാണല്ലോ. तो तभी भी मैं आराधना का भाग ले रहा था. ഇനി എന്താ ചെയ്യുന്നത്? अभी क्या करा, क्या कर सकता है अभी? അപ്പം എന്റെ മനസാക്ഷിയിൽ എന്നെ കുറ്റം വിധിച്ചു. तो विवेक दोष देने शुरू किया. ഈ മനസാക്ഷി കൊണ്ട് എനിക്ക് മേശ എടുക്കാൻ പറ്റത്തില്ല. अभी ऐसा दुष्ट विवेक ने अगर दोष दिया है तो मेज का भाग नहीं ले सकता. ഇനി ഈ അവിശ്വാസമുള്ള ദുഷ്ട ഹൃദയം എന്നിൽ നിന്നും പോണം. अभी ये अविश्वास का ये दुष्ट हृदय जो मेरा विवेक को अशुद्ध करता है उसको बाहर निकालना पड़ेगा. ഇത് പോണമെങ്കിൽ എന്നിൽ പരമാർത്ഥ ഹൃദയം ഉണ്ടാവണം. എനിക്ക് വിശ്വാസത്തിന്റെ പൂർണ്ണ നിശ്ചയം ഉണ്ടാവണം. उसके लिए मेरे अंदर एक शुद्ध हृदय होना जरूरी है और विश्वास का पूर्णता का पूर्ण भरोसा होना चाहिए. ഞാൻ അപ്പം ചിന്തിച്ചു ഒരു കാര്യം ചെയ്യാം, ഇന്ന് മേശ എടുക്കണ്ട. तो तब मैंने ഇതിന് കുറച്ച് സമയം വേണം, നമുക്ക് വ്യക്തിപരമായിട്ട് കർത്താവിന് മുന്നിൽ ഇരിക്കണമല്ലോ. तो फिर मैं तुरंत मेरा जो परिणाम आया, मतलब अभी मुझे क्या करना पड़ेगा, तो आज मैं इसके लिए मेज नहीं लूंगा क्योंकि इस बात का अच्छा एक शांति चाहिए तो थोड़ा समय प्रभु के साथ बिताना पड़ेगा ना. അല്ലേ, ഇതല്ലേ എന്നിൽ വന്ന ഒരു കാര്യം. तो मेरे अंदर आया विचार, मैं कह रहा हूँ. ഞാൻ പെട്ടെന്ന് അങ്ങനെ ചിന്തിച്ചോണ്ടിരിക്കേ, तो और मैं ऐसा बातें सोच रहा हूँ आज मैं मेज नहीं लूंगा. പെട്ടെന്ന് എനിക്കൊരു വചനം ഓർമ്മ. तुरंत मुझे एक वचन याद आया. നമുക്കത് വായിക്കാം. 1 യോഹന്നാൻ पहला यूहन्ना 2 അധ്യായം दूसरा अध्याय 2 വാക്യം. दूसरा वाक्य और मैं 2:1 sorry. 2 का 1 पढ़ना. सॉरी. हे मेरे बालकों, मैं ये बातें तुम्हें इसलिए लिखता हूँ कि तुम पाप न करो. ആ കണ്ടോ, നമ്മൾ പാപം ചെയ്യുമ്പോൾ നമ്മൾ ഇപ്പോഴും ശിശുക്കളാ കേട്ടോ. तो अगर पाप कर रहे हैं तो हम लोग कौन है, बालक है हम ഈ लोग. ശിശുവാണ് വന്ന് മേശ എടുക്കുന്നത്. और बालक लोग आकर क्या कर रहे हैं, मेज का भाग ले रहे हैं. കണ്ടോ, പാപം ചെയ്ത് വന്ന് ഇരിക്കുക. मतलब पाप करके हम लोग मीटिंग में आकर बैठे हैं हम लोग. ഇങ്ങനത്തെ ഒരു അവസ്ഥ നമ്മളിൽ ഉണ്ടായിരിക്കാം. ऐसा अवस्था हमारे अंदर आ सकता है. എന്നിട്ട് ദേവദാസൻ പറയുന്നത്, आगे प्रभु का दास कहता है और यदि कोई पाप करे यदि कोई पाप करे तो पिता के पास हमारा एक सहायक है, अर्थात धर्मी यीशु मसीह. ഈ കണ്ടോ, ഇവിടെ ഈ വാക്യം വായിച്ചപ്പോൾ ഞാൻ ചിന്തിച്ചു, പാപം ചെയ്താൽ എന്നെ ശിക്ഷ വിധിക്കുന്ന എല്ലാവരും അവിടെ നിൽപ്പുണ്ട്. तो पाप तो मैं वाक्य पढ़ते समय में मेरा अंदर एक विचार चल रहा है, पाप कर रहा है तो उसके विषय में न्याय करने के लिए बहुत लोग सामने हैं, या उसको तू गलत कर रहा है ऐसा बोलने के लिए बहुत लोग हैं. ഇങ്ങനെയാണ് ഞാൻ ചിന്തിച്ചത്. ऐसा मैं सोच रहा था. പക്ഷേ ഇവിടെ പാപം ചെയ്ത് കഴിഞ്ഞുള്ള സംഭവം പറയുക. परंतु यहाँ पर पाप करने के बाद क्या होगा हो रहा है करके वहां पर बता रहा है. എനിക്ക് അറിയത്തില്ല നിങ്ങളെ ഇത് മനസ്സിലാവുന്നുണ്ടോ. मुझे पता नहीं आप लोग ये बात समझ पा रहे हैं क्या नहीं, കാരണം ഇത് ആത്മിക ലോകത്തിൽ നടക്കുന്ന യഥാർത്ഥമായിട്ട് നടക്കുന്ന ഒരു क्योंकि സംഭവം. ये आत्मिक दुनिया में सचमुच हमारे भीतर होने वाला एक बात है, एक संघर्ष है जो वास्तव में होता है. നമ്മൾ പാപം ചെയ്തു കഴിഞ്ഞാലുള്ള ഒരു സംഭവം ഇവിടെ പറയുക. मतलब हम लोग पाप कर बैठने के बाद फिर क्या हमारा परिस्थिति है वो मैं बता रहा हूँ. പിതാവായ ദൈവത്തിന് മുൻപാകെ ഒരു അഡ്വക്കേറ്റ് നിൽക്കുക. पिता परमेश्वर के सामने एक विश्वास योग्य वकील है. എന്നിട്ട് ഈ
ഈ കർത്താവ് അഡ്വക്കേറ്റ് മാത്രമല്ല റൈച്ചസും കൂടിയാണ്, നീതിമാനും കൂടി. और ये वकील का खासियत क्या है, ये सहायक का खासियत क्या है? वो धर्मी मसीह है, मतलब धर्म से कार्य करने वाला व्यक्ति है. ഈ കർത്താവ് നമ്മൾ പാപം ചെയ്തു, तो പിതാവിനോട് പറയുക ഇവര് പാപം ഒന്നും ചെയ്ത് നീ കാണണ്ട, അങ്ങനെ പറയാൻ പറ്റുമോ? तो अभी हमने पाप कर बैठा तो प्रभु कहाँ पर, यीशु मसीह कहाँ पर खड़ा है? पिता परमेश्वर के दाहिने ओर, और वो हमारे लिए वकालत कर रहे हैं, हमारे लिए वो बात कर रहे हैं. तो हमने पाप करने के बाद प्रभु ऐसा बोलेगा क्या पिता को, पिताजी वो मेरे भाई लोगों को ना वो पाप किया है, आप ऐसा देखो मत, ऐसा यीशु बोल सकता है क्या? അങ്ങനെ പറയുവാണെങ്കിൽ കർത്താവ് നീതിമാനെന്ന് വരില്ല. अगर यीशु ने ऐसा बोला तो यीशु मसीह भी धर्मी नहीं है. എന്നാൽ ഈ പാപിയെ നിർത്തേം വേണം. परंतु अभी प्रभु का आग्रह क्या है कि ये पापी भले ऐसा अवस्था में आया है, वो योग्य रीति से खड़ा रहना भी चाहिए. അപ്പം കർത്താവ് യേശുക്രിസ്തുവിന്റെ ശുശ്രൂഷയുടെ മേന്മ ഇവിടെയാണ്. तो यहाँ पर है प्रभु यीशु मसीह का जो बड़ा सेविका, जो महायाजक होकर हमारे लिए जो मध्यस्थ का सेवा का सबसे मूल्य बात इस बात पर है. പാപം ചെയ്ത ഒരു വ്യക്തിയെ പാപം ചെയ്യാത്ത നിലയിൽ പിതാവായ ദൈവത്തിന്റെ നീതിമാനായ പിതാവായ ദൈവത്തിന്റെ മുൻപാകെ ഒരു വക്കീൽ നിർത്തണമെങ്കിൽ ആ വക്കീലിന്റെ പ്രാഗൽഭ്യം എന്തുമായിരിക്കും? तो जरा सोचो उस महान मददगार का अवस्था क्या होगा, मतलब वो उनका स्टैंडर्ड क्या रहेगा, वो क्या कार्य कर रहा है. हम जो पाप और विवेक का दोष में हम जो बैठे लोगों को पिता परमेश्वर के सामने ऐसा हमें बिठाना है, ऐसा खड़ा कर रहा है कि मानो उन्होंने कुछ किया ही ना हो, ऐसा अगर करना है तो वो वकील का क्षमता क्या रहेगा? ഈ കർത്താവ് വെറുതെ ഒന്നും അവിടെ സോപ്പിടുവല്ല പിതാവിനെ. तो वहां पर प्रभु यीशु मसीह पिता परमेश्वर के पास जाकर मक्खन नहीं मार रहे, अरे रहने दो चलेगा चलता है, ऐसा मक्खन मार के बात को हटा रहा टाल रहा नहीं है. ഇവിടെയാണ് രക്തത്തിന്റെ പ്രയോഗം നമ്മൾ മനസ്സിലാക്കുന്നത്. यहाँ पर लहू को छिड़कने का मूल्य था. നിങ്ങൾ ഇവിടെ എപ്പോഴും ഞാൻ ഇത് വായിക്കും, the blood of Jesus cleanses us from all sin. यहाँ पर लिखा हुआ एक बात है, यीशु मसीह का लहू हमारा सारा पापों को धोकर हमें शुद्ध करता है. ഇവിടെ ഒരു ഞാൻ തെറ്റാണെന്ന് പറയുവല്ല, मतलब- ഇവിടെ വചനത്തിന്റെ ആ പ്രയോഗത്തിൽ നമ്മൾ വായിക്കണം. परंतु वचन किस रीति से लिखा है वो मैं बस बताना चाहता हूँ. നമുക്കത് വായിക്കാം. 1 യോഹന്നാൻ पहला यूहन्ना 1-ാം അധ്യായം पहला अध्याय 7-ാം വാക്യം. वाक्य 7. पर यदि जैसा वह ज्योति में है, हाँ। वैसे हम भी ज्योति में चले, हाँ। तो एक दूसरे से सहभागिता रखते हैं, हाँ। और उसके पुत्र यीशु का लहू ഇവിടെ കണ്ടോ, ഉസ്ക പുത്ര യേശു കലോ. ഇവിടെ യേശുവിന്റെ രക്തം, ഈ യേശു ആരാണെന്ന് ഇവിടെ കാണിക്കും. तो वहां पर ये यीशु कौन है करके पहला वहां पर बता रहा है. ഇതിവിടെ വളരെ പ്രധാനമാണ്. यही तो मूल्य बात है कि वो व्यक्ति जिसका लहू हमें साफ कर रहा है वो व्यक्ति कौन है करके बता रहा है. ഈ യേശു ഒരു സാധാരണക്കാരനല്ല. तो यीशु कोई सामान्य आदमी नहीं है, ദൈവത്തിന്റെ സ്വന്തം മകൻ. परमेश्वर का खुद का बेटा है. ഈ സ്വന്തം മകന്റെ രക്തം അവിടെ ആയിരിക്കുന്നത് കൊണ്ട് പിതാവിന് നമ്മുടെ പാപം കാണാൻ പറ്റുന്നില്ല, അതൊരു മറവായിരിക്കുകയാണ്. परंतु क्योंकि यीशु मसीह जो परमेश्वर का पुत्र है, उसका लहू वहां पर होने की वजह से पिता परमेश्वर को हमारा पाप देख नहीं पा रहा है. क्यों? क्योंकि वो लहू हमारे लिए डाल बनकर, पर्दा बनकर हमें छुपा रहा है. സഹോദരന്മാരെ, കർത്താവ് യേശു ക്രിസ്തു നമ്മുടെ വക്കീലായിരിക്കും. നമ്മളവിടെ കുറ്റം വിധിക്കാനല്ല, നമ്മളെ അവിടെ निष्कलंकമായി നിർത്തുന്ന ഒരു ശുശ്രൂഷ കർത്താവൻ ചെയ്യുക. इसके लिए प्रभु जो हमारा मददगार है करके जो हमने पहला यूहन्ना 2:1 में पढ़ा, वो मददगार है मतलब क्या है? वो एक वकील के रूप में हमें दोष लगाकर, आरोप लगाकर गिराने के लिए नहीं, लेकिन परमेश्वर के सामने योग्य रीति से खड़ा करने का सेवा के लिए वो वहां पर है. നമുക്കൊരു വാക്യം വായിക്കാം. എഫെസ്യ ലേഖനം 5-ാം അധ്യായം एफेसियों का पुस्तक 5वां अध्याय 25-26. उसका 25 और 26. हे पतियों, अपने अपनी पत्नी से प्रेम रखो, जैसा मसीह ने भी कलीसिया से प्रेम करके अपने आप को उसके लिए दे दिया, कि उसको शुभ वचन के द्वारा जल के स्नान से शुद्ध करके पवित्र बनाए. ഇവിടെ കണ്ടോ 27-ാമത്തെ വാക്യം. 27. और उसे एक ऐसी तेजस्वी कलीसिया बनाकर अपने पास खड़ी करे, जिसमें न कलंक न चुरी न ഇവിടെ കണ്ടോ, ഈ കളങ്കം അല്ലെങ്കിൽ ഈ വരുന്ന ജൂരി ഇതൊക്കെ എന്തോന്നറിയോ? तो ये- ഇതൊക്കെ പാപത്താൽ വരുന്ന കുറച്ച് ചുളുക്കമൊക്കെയാ. तो ഈ ये- ചുളുക്കം പോലും ഇല്ലാത്ത നിലയിൽ Amen. നിർത്തണമെങ്കിൽ ആ ശുദ്ധീകരണ പ്രക്രിയ എത്ര മഹത്വമേറിയതായി. तो प्रिय वो पिता प्रभु अपने आप के साथ, प्रभु के साथ हमें एक तेजस्वी कलीसिया के रीति से कोई भी दाग और कोई भी जूरी ना हो, उस रीति से प्रभु के साथ अगर प्रभु के साथ कंधे मिलाकर अगर खड़ा करना है, तो ये दाग और जूरी क्या है? पाप के द्वारा प्रकट होने वाला दाग है जो बाहर प्रकट होता है. उस बात को भी धोकर शुद्ध करके मानो ऐसा कुछ बात है ही नहीं, वैसा प्रभु के साथ खड़ा कर रहा है. और पिता परमेश्वर देख रहा बोला तो प्रभु यीशु मसीह हमें धोकर शुद्ध करने का कार्य कितना बड़ा है प्रियो. കർത്താവിന്റെ മുമ്പിൽ
परमेश्वर के सामने നമ്മൾ വരുമ്പോൾ हम लोग जब आते हैं, കർത്താവിന് അറിയാം നമ്മൾ ആരാണ്, प्रभु तो जानते हैं हमारा असलियत हम कौन है, പക്ഷെ പിതാവിന് അറിയില്ല. परंतु पिता नहीं जान रहे. എങ്ങനെ അറിയത്തില്ല? क्यों नहीं जान रहे? കാരണം കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിന്റെ രക്തം നമുക്ക് മറവായി. क्योंकि यीशु मसीह का लहू हमारे लिए एक ढाल बनकर हमें छुपा रहा है. അത് തീഷ്ണതയുള്ള കണ്ണിന് പോലും അവിടെ വരാൻ പറ്റാത്ത നിലയിൽ രക്തം മറവായിരിക്കുമ്പോൾ നമ്മുടെ സേവിക്കാൻ, നമ്മുടെ ശുശ്രൂഷ എത്ര മഹത്വം. ഇതാണ് നമ്മൾ മേശയിൽ കാണുന്നത്. നമ്മൾ ആരുടെ അടുത്താ വരുന്നതെന്നറിയോ? നമ്മൾ വരുന്നത് പുതിയ നിയമത്തിന്റെ വ്യവസ്ഥയെ സ്ഥാപിച്ച രക്തത്തിന്റെ അടുക്കലാണ് നമ്മൾ വരുന്നത്. നമ്മൾ इसके लिए हमें देखो, परमेश्वर का नजर के बारे में हम लोग बाइबल में पढ़ते समय में हम देखते हैं, परमेश्वर का जलन की आग से भरा हुआ आग, उस आग से कोई छुप नहीं सकता. परमेश्वर सब बातें देखता है. वो परमेश्वर की उस आग को जब यीशु मसीह का लहू जब हमारे ऊपर आते समय में हमारा कोई भी गंदगी या हम एक पापी है करके उस रीति से हमें वो नहीं देखता. मतलब क्योंकि प्रभु यीशु मसीह का कार्य उतना बड़ा है कि वो हमें पिता के सामने योग्य रीति से हमें खड़ा करके रखता है. പൗലോസിന്റെ ശുശ്രൂഷ സമയത്ത് രണ്ട് സഹോദരന്മാര് വിശ്വാസ കപ്പൽ ഛേദിക്കപ്പെട്ടതുകൊണ്ട് അവരെ സാത്താനെ ഏൽപ്പിച്ച രംഗം നമുക്കറിയാം. हम लोग जानते हैं पौलुस इस विषय में गवाही देता है कि वो कहता है कि दो भाई लोग जिसका विश्वास रूपी जहाज डूब जाने की वजह से शैतान के हाथ में सौंप दिया करके पौलुस कहता है. കാരണം ഹെമിയോസും അലക്സാന്ദ്രിയോസും सिकंदर. ഈ രണ്ട് പേരും ഇവരുടെ വിശ്വാസ കപ്പൽ തകർന്നു പോയതുകൊണ്ട് അവിടെ വിശ്വാസ കപ്പൽ തകർന്നു പോയതുകൊണ്ട് ഇവരെ സാത്താനെ ഏൽപ്പിച്ചു. तो वहां पर क्या, हेमियोस और सिकंदर का विश्वास रूपी जो जहाज वो डूब जाने की वजह से शैतान के हाथ में सौंपा പക്ഷേ गया था. രസകരമായ കാര്യം എന്താ അറിയോ? परंतु वहां पर एक अच्छा बात मालूम है क्या है? സാത്താന്റെ കയ്യിൽ എന്തിനെ ഏൽപ്പിക്കുന്നത് അറിയോ? शैतान के हाथ में क्यों सौंपा जा रहा है? ഇനി ഇവർ ഒരിക്കലും ഭോഷ്ക് പറയാതിരിക്കും. अभी वो लोग कभी भी झूठ नहीं बोले इसके लिए. ആരുടെ കയ്യിലായിരുന്നു ഭോഷ്ക് പറയാൻ? ഭോഷ്കിന്റെ അപ്പനായവന്റെ കയ്യിൽ ഏൽപ്പിക്കുന്നത് ഒരിക്കലും ഭോഷ്ക് പറയാതിരിക്കാൻ. तो वो लोग किसके हाथ में सौंपा जा रहा है? झूठ बोलने का पिता जो शैतान है उसके हाथ में क्यों वो लोग जा रहे हैं? ताकि वो लोग उसके सामने झूठ ना बोले. സഹോദരന്മാരെ, കർത്താവ് ഞാൻ ഇത് ചിന്തിച്ചപ്പോഴും ഞാൻ ഇങ്ങനെ വിചാരിക്കുവാ, കർത്താവിന്റെ ഇടപാടുകൾ. तो मैं सोच रहा था, प्रभु जब अपना कार्य करते समय में ना वो किस रीति से कैसे कैसे लोगों को इस्तेमाल करता है अपना कार्य और अपना धार्मिकता को प्रकट करने के लिए. കാരണം കർത്താവ് സാത്താനെ ഉപയോഗിക്കും. क्योंकि प्रभु शैतान को भी इस्तेमाल करता है. നമുക്കത് എങ്ങനെ ചിന്തിച്ചാൽ നമ്മൾ ഓർക്കും, കർത്താവ് എന്തിനാ നമ്മളെ ശരിയാക്കാൻ സാത്താനെ ഉപയോഗിക്കുന്നത്? हमारा सामान्य बुद्धि में ये बात समझ नहीं सकता, हमें ठीक करने के लिए शैतान को प्रभु क्यों इस्तेमाल करेगा. അത് യോബിനെ സാത്താൻ ഇത് ചെയ്തപ്പോൾ जब अय्यूब को विषय में जब प्रभु ने शैतान को इस्तेमाल किया, യോബ് പറയുന്ന ഒരു കാര്യമാണ്, अय्यूब एक बात कहता है, എന്നെ ദൈവം ശോധന ചെയ്യും. जब परमेश्वर मुझे परखेगा. ഇതൊക്കെ തനിക്ക് തന്റെ ഒരു ദിവസം കൊണ്ട് എത്രയൊക്കെ നഷ്ടം സഹിച്ചെന്നറിയോ താൻ? ये अय्यूब कौन है? उसको एक ही दिन में कितना बड़ा नुकसान उसको झेलना पड़ा. പക്ഷെ യോബ് പറയുക, എന്നെ ദൈവം ശോധന ചെയ്യുക. इससे तो अय्यूब उसका विषय में गवाही क्या देता है? परमेश्वर मुझे परख रहा है. നമുക്ക് ഈ കാര്യം എങ്ങനെ മനസ്സിലാവും? हम ये सब बातों को कैसा समझ सकते हैं प्रिय? ഇവിടെ പറയുകയുണ്ടായി, ഈ കാലിന് ഇങ്ങനെ ഒരു പ്രശ്നം വന്നപ്പോൾ ഇരിക്കുന്നതായിട്ട് ഞാൻ കണ്ടു. प्रभु का दास ऐसा एक बात ऐसा कहा कि मेरा पैर में ऐसा तकलीफ आया तो भी मुझे खुशी मनाने, प्रभु में आनंद होने का एक कारण बन गया. ലോകത്തിലെ ഏതെങ്കിലും ഒരു മനുഷ്യനെ ഇത് കേട്ടാൽ പറയും, നിങ്ങളുടെ ദൈവം നിങ്ങൾക്ക് തക്ലീഫ് വന്നിട്ട് तो दुनिया के लोग अगर ये बात सुनेगा तो गवाही सुने तो लोग क्या बोलेगा? कैसा परमेश्वर का तुम लोग सेवा कर रहे हो? तुम लोग ऐसा, तुम्हारा प्रभु तुमको तकलीफ देगा. ശോധനയിൽ ഒരുത്തു വരുന്നത് പൊന്ന. परंतु प्रियो, जब हम लोग कुछ भी चीज को परखते समय में या उसको जांच परखते समय में उस परखते हुए बात को अगर वो और शुद्धता से बाहर आया तो मतलब वो चीज क्या है? सोना. तो प्रभु किसको परखेगा? सिर्फ सोना को ही परखेगा. സഹോദരന്മാരെ, നമുക്ക് കർത്താവിന്റെ അടുക്കൽ വരാം. इसलिए आओ प्रियो, हम लोग प्रभु की उपस्थिति में आए. സമയം കഴിഞ്ഞു. समय यहाँ पर हो रहा है, खत्म हो गया. ഒരു കാര്യം കൂടി മാത്രം. एक बात खाली खत्म करता हूँ, बोलता हूँ. മുടിയനായ പുത്രന്റെ ഒരു കാര്യം മാത്രം. वो उड़ा पुत्र के बारे में कहना चाहता हूँ. മുടിയനായ രണ്ട് മക്കളുണ്ടായിരുന്നു. നമുക്ക് നല്ല രീതി अब അറിയാം. वो घटना हमको मालूम है, उस पिता को 2 बच्चे थे. ഈ അപ്പന്റെ ഈ മകൻ തന്റെ ഷെയർ എടുത്തോണ്ടല്ലേ പോകുന്നത്? तो वो दृष्टांत में हम लोग क्या देखते हैं? वो छोटा बेटे ने क्या किया? उसके लिए जो भाग था वही भाग लेकर वो गया ना. അപ്പൊ ഈ അപ്പൻ ഉള്ളത് ആർക്കാ? ഈ രണ്ടു പേർക്കാ. अभी पिता के पास जो भी है वो दोनों बेटे के लिए इक्वल रीति से बंटवारा किया था. ഈ അപ്പന്റെ ഈ ഒരു മകൻ എടുത്തു പോയപ്പോ 50% പോയില്ലേ? तो बंटवारा हो जाने के बाद आधा धन एक बेटा लेकर गया. 50% ഇനി വേറെ മകനാ. बाकी आधा भाग किसके पास है? बड़ा बेटे के पास है. ഇത് നമ്മുടെ മാനുഷിക ചിന്താഗതി. ये हमारा मनुष्य विचार है. ഈ 50% എടുത്തോണ്ട് പോയ ഈ സഹോദരൻ, ഈ പുത്രൻ എങ്ങനെ ചിന്തിക്കാൻ പറ്റി അവന് തിരിച്ചു പോകാൻ ഏതെങ്കിലും ഒരു രീതിയിൽ വകയുണ്ടെന്ന്? കാരണം അവന്റെ ഷെയർ അവൻ എടുത്തു. ഇനി അവൻ പോയി സന്തോഷിക്കുന്നത് തന്റെ പിതാവിന്റെ ഷെയറിലാണ്.
तो अभी जरा सोचो, ये बेटा जिसने अपना हक का जो आधा धन उसने जो लेकर वो चला गया और उसको पूरा लूट लिया, लूट कर उसने खत्म कर जाने के बाद अभी उसको कैसा हिम्मत हो रहा है ये बात को सोचने के लिए कि मैं वापस मैं पिता के पास जाऊंगा और मैं पिता से माफी मांगूंगा, मुझे पिता स्वीकारेगा। अगर पिता ने स्वीकार लिया तो वो कौन सा धन का भाग होगा? पिता के पास जो धन है उसके साथ वो खुशी मनाएगा। ഇവിടെ കണ്ടോ, ഇവിടെ നമ്മുടെ രീതിയിൽ നമ്മുടെ ചിന്താഗതിയിൽ ഒരു അപ്പന് 2 മക്കളുണ്ടെങ്കിൽ അത് കൊടുത്തു കഴിഞ്ഞാൽ 50% കുറഞ്ഞു. तो हम लोग നമ്മുടെ ദൈവത്തിന്റെ അതിമഹത്തായ സമ്പത്ത് ഞാനാണെന്ന് അബ്രാഹാമിനോട് പറയുമ്പോൾ അബ്രാഹാമിനോട് പറയുക, അബ്രാഹാമേ എന്റെ സമ്പത്തെല്ലാം നിന്റെയാ. तो मतलब प्रियो वहां पर हम लोग जब मनुष्य रीति से हम सोचते समय में हम लोगों का वो आइडिया है, एक पिता था उसको धन था, आधा टका एक बेटे को दिया, आधा टका उसको दिया। लेकिन प्रियो हमारा परमेश्वर कौन है? उनके पास असीम धन है, ना खत्म होने वाला धन है। क्योंकि परमेश्वर ने अब्राहम को क्या कहा था? मैं तेरा ढाल और कवच ही नहीं, मैं असीम बड़ा धन भी हूँ। वो धन का भाग लेने के लिए हमें प्रभु ने बुलाया है। അപ്പം നമ്മുടെ വീതം എടുത്തൊക്കെ നഷ്ടപ്പെടുന്നു. तो हम लोग शायद कभी कभी हमारे जीवन में हमारा जो भाग है हम लेकर उसको हम लोग खो लेंगे शायद, എന്നാലും നമുക്ക് തിരിച്ചു വരാൻ മടിക്കണ്ട. फिर भी लेकिन पिता के पास वापस लौटने के लिए कभी हिचकिचाना नहीं प्रियो। നമ്മൾ മക്കളെങ്കിലോ നമ്മുടെ അവകാശികളോ क्योंकि കൂടെ നമ്മൾ കൂട്ടവകാശികളോ. क्योंकि अगर हम लोग बेटे हैं तो परमेश्वर के संगी वारिस है और मसीह के सहवारिस है हम। ഇതൊരിക്കലും തീർന്നു പോകുന്ന ഒരു ധനമല്ല. ये धन ऐसा नहीं है कि आज लिया खत्म हो गया, कल खत्म हो जाएगा, ऐसा प्रकार का धन नहीं है ഒരു प्रियो। വാക്യം കൂടി എഫേസ്യ ലേഖനം 3:8. एक वाक्य एफेसियों 3:8, उस पर जो सब पवित्र लोगों में से छोटे से भी छोटा है, ये अनुग्रह हुआ कि मैं अन्य जातियों को मसीह के अगम्य धन का सुसमाचार ആമേൻ. കണ്ടോ? ഇവിടെ ക്രിസ്തുവിലുള്ള ഒരിക്കലും തീരാത്ത, എത്ര കോതേകത്തൊബി തീരാത്ത ഒരു വലിയ ധനത്തെ കുറിച്ച് പൗലോസ് പറയുക, ഇത് തീരുന്നില്ല, ഞാൻ എത്രമാത്രം അന്വേഷിച്ചാലും ഇങ്ങനത്തെ ഒരു ധനത്തിലേക്ക് ഞാൻ ആരെ പിടിക്കുമെന്നറിയോ? ജാതികളെ. तो वहां पर पौलोस बोल रहे, पौलोस जब उस भाषा में वो बोलते समय में ये धन का खासियत क्या मालूम है? पौलोस जैसा वो खोद कर धन को ढूंढता है, वो धन को लेकर वो इस्तेमाल कर रहा है, परंतु जितना खोद रहा है और गहराई में धन होते जा रहा है, उतना मिलते जा रहा है। तो इतना धन खोद के मिलते जा रहा है, वो इस्तेमाल कर रहा है और मिल रहा है, इस्तेमाल कर रहा है और मिल रहा है। तब वो क्या बोल रहा है? मुझ जैसा ऐसा छोटा आदमी को इतना बड़ा धन देने के लिए प्रभु ने और किनको भी इसका और कौन से लोगों को इसका सहभागी बनाया? हम जैसे अन्य जाति लोगों को भी। അപ്പം നമ്മൾ നഷ്ടപ്പെടുത്തുന്നത് നമ്മുടെ അപ്പന്റെ സ്വത്താണ്. परंतु लेकिन प्रियो एक बात समझना, हम जो खो रहे हैं वो हमारा पिता का धन को हम लोग खोने देख रहे हैं। എന്നാലും നമ്മൾ പോയാൽ അപ്പം പറയുക, എന്നാ ഇതും കൂടെ നഷ്ടപ്പെടുത്തിക്കോ. तो और खोने के बाद पिता के पास आएगा तो पिता क्या बोलेगा? कोई बात नहीं, ये ले और ले, इसको भी तू लूटा ले। അത്രമാത്രം സ്നേഹമുള്ള പിതാവാണ്. तो भी प्रभु का धन खत्म नहीं होगा, उतना बड़ा प्रेम प्रभु हमसे करता है। प्रभु हम सबको सहायता करे। Praise the Lord. प्रभु का अनुग्रह से प्रभु ने हमें जरूरतमंद आलोचना दिया, डाल लिया है कि नहीं? और डाल नहीं लिया है तो गोलियत का हरने का मेन कारण क्या था? है ये आश्चर्य गोलियत के बारे में सुना ना? गोलियत का डाल किसके पास था मालूम है? दूसरे के पास था। है गोलियत का डाल लेकर के दूसरा व्यक्ति चल रहा था। आप देखो, मुझे ऐसा लगता है कि वो थोड़ा नाट रहा था, है? तो उसने पत्थर आया तो जंप किया, लेकिन उधर तक नहीं आया। क्योंकि आपको मालूम है गोलियत तो बहुत लंबा चौड़ा था, तो वहां से पड़ गया, है? वहां पर गिर गया। तो बोलने का अर्थ डाल बहुत जरूरी बात है। प्रेरित पौलुस कि जब ये बात बताता है, जेल में माने रह करके लिख रहा है, वहां पर एक रोमी फौजी खड़ा था, वो फौजी ने पहना हुआ उन बातों को लेकर के ये सारे बातों का अवतरण कर रहा है। तो बहुत बड़ी बात है ना? इसलिए जो सही में ये हर एक बताया हुआ एक एक बात मतलब प्रभु यीशु मसीह की छाया है। हमारा डाल कौन है? हमारे यीशु मसीह। यदि हमारे यीशु मसीह में हमारा विश्वास मजबूत है, इसलिए अभी जो पढ़ा था ना इब्रानियों 3:14 में क्या बोला? नहीं, वो अभी वजह पढ़ा नहीं था, लेकिन हम मसीह के भागीदार हुए, हाँ यदि हम
हाँ देखा, प्रथम विश्वास में, पहला विश्वास में अंत तक। विश्वास का डाल कभी नीचे देखना नहीं। विश्वास में हमें एक एक कदम बढ़ाना है। हमारा कदम एक एक कदम विश्वास है कि नहीं, ये बात को परखना है। कितना अनमोल बात है। प्रभु ने उस आत्मीय लड़ाई हमारा तो खत्म कर दिया, लेकिन प्रभु के दास के द्वारा और भी उन बातों में अच्छा गहरा प्रकाश डाला। प्रभु को बहुत धन्यवाद देता है। प्रभु के वचन बोलने के लिए प्रभु दासों को प्रभु ने इस्तेमाल किया। सुनने वालों पर प्रभु ने बहुत बड़ा अनुग्रह दिया। हमें और भी हमारा मतलब आत्मीय जीवन का हौसला बढ़ाया। प्रभु को बहुत धन्यवाद देते हैं। प्रभु इन वचनों के द्वारा महिमा लिया है, तो प्रभु को सारा महिमा देता हूँ।